था टेस्टिंग का पार्ट, जहाँ से हमने देखा था एक मॉड्यूल के ऊपर टेस्टिंग। ठीक है, तो हम फिलहाल देख रहे थे एक प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल। ठीक है, तो कौन सा प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल हमने स्टार्ट किया अभी फिलहाल? कौन सा स्टार्ट किया? जीरा। तो एज ए टेस्टर हमें क्या क्या जरूरत होती है टूल की, या टूल हम किस लिए यूज करते हैं, ये इंपॉर्टेंट, ये सबसे पहले याद रखिए। तो मैंने यहाँ पे लिख के दिया था आपको, प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल में एज ए टेस्टर हम क्या क्या चीजें परफॉर्म करते हैं या उसका यूज क्या होता है। ठीक है, तो इसका यूज क्या क्या होता है मैंने बताया। एक बार ओपन करने दीजिए डॉक्यूमेंट। ओके, डिफेक्ट लॉक करना। यस, सबसे पहले डिफेक्ट लॉक करना, तो एज ए टेस्टर हम डिफेक्ट लॉक करने के लिए यूज करते हैं। दूसरा, जो भी प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल है उस टूल के थ्रू हम क्या करते हैं, जो भी टेस्ट केसेस हमने एक्सेल सीट में लिखा है उस टेस्ट केसेस को लिंक या अटैच कर देते हैं यूजर स्टोरी के साथ, इसलिए यूज होता है। थर्ड, जो भी हमारा प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल है उसमें हमें कोई भी यूजर स्टोरीज, ऑब्वियसली हम किस टूल में, हम किस प्रोसेस में काम करते हैं, किस प्रोसेस में, अजाइल में आपको रिस्पेक्ट टू यूजर स्टोरी असाइन होती है। सो एज ए टेस्टर इन द जीरा और एचपीएलएम टूल, यूजर स्टोरी असाइन टू द मी, यानी टू द टेस्टर। ठीक, और लास्ट, टेस्टर को जो कम्युनिकेशन के लिए मेल भेजना पड़ता है डेवलपर को डिफेक्ट के बारे में, टेस्ट केस रिव्यू करने के लिए बारे में, तो ये कम्युनिकेशन का चैनल यानी मेल का चैनल रिलेटेड टू द प्रोजेक्ट में प्रोजेक्ट का कम्युनिकेशन, तो उसके लिए हम ये टूल यूज करते हैं। ठीक है, उसमें हम जीरा देख रहे हैं, जीरा एक फ्री वर्जन टूल था। लास्ट क्लास में हमने क्या देखा, देखिए। ओके, लास्ट क्लास में हमने क्या देखा, लास्ट क्लास में हमने देखा था एक होता है ये जीरा टूल, जिस टूल में होता है सबसे पहले प्रोडक्ट बैकलॉग। प्रोडक्ट बैकलॉग में देखिए, अगर आप ड्रिल डाउन करेंगे तो यहाँ पे आपको ऐसे बैकलॉग दिखेंगे। बैकलॉग यानी बहुत सारे यूजर स्टोरीज यहाँ पे पड़े रहते हैं। जो हमने आजाइल का डिवाइस प्लान देखा था, उस डिवाइस प्लान में क्या देखा, यूज प्रोडक्ट बैकलॉग कौन क्रिएट करता है, या प्रोडक्ट बैकलॉग यूजर स्टोरीज कौन ऐड करता है, प्रोडक्ट ओनर या बीएपी, जो प्रोडक्ट बैकलॉग में यूजर स्टोरीज ऐड करके रखता है। बाद में उसी यूजर स्टोरीज को हम मूव करते हैं कहाँ पे, स्प्रिंट बैकलॉग में। स्प्रिंट बैकलॉग में क्या होता है, जिस यूजर स्टोरी पे आपको काम करना है वो यूजर स्टोरी वहां पे ऐड की जाती है। समझो यूजर स्टोरी ऐड हो गई, तो हमने देखा था कल मंडे का प्लान। समझो यहाँ पे कुछ बैकलॉग्स थे, ये बैकलॉग्स में से कुछ यूजर स्टोरीज ऐड हो गई करंट स्प्रिंट में, तो ऐसे 4 यूजर स्टोरीज करंट स्प्रिंट में ऐड हो चुकी है जो आपके नाम पे असाइन की गई है। हमने डिवाइस प्लान में क्या देखा था कि जो स्प्रिंट प्लानिंग मीटिंग रहती है उसमें हमारे टीम के ऊपर, हमारी टीम यानी जहाँ पे हम 3 डेवलपर एक टेस्टर काम कर रहे हैं, हमारे टीम के ऊपर कितना असाइन हुआ काम, 4 यूजर स्टोरी का असाइन हुआ। तो ये 4 यूजर स्टोरीज मेरे नाम के ऊपर है, तो मैं आ जाता हूँ मेरे बोर्ड में जहाँ पे ये 3 और ये 4 यूजर स्टोरीज मेरे नाम पे है, जैसे टोटल 4 यूजर स्टोरी। कल हमने क्या किया था देखिए, यूजर स्टोरी ही मूव कर दिया कल किसी ने। ओके, तो यहाँ हमारे ऐसे 4 यूजर स्टोरीज है। ठीक है, अभी 4 यूजर स्टोरीज के अगेन पहले जो आपका प्रोजेक्ट मैनेजर है वो क्या करता है, बीए पीपल या प्रोजेक्ट मैनेजर और डिजाइनर तीनों डिसाइड करते हैं करंट स्प्रिंट में कितने यूजर स्टोरीज होने चाहिए। समझो उन्होंने डिसाइड किया, उसके बाद क्या होता है, हर यूजर स्टोरी के अगेंस्ट आपका प्रोजेक्ट मैनेजर क्या क्रिएट करता है, टास्क क्रिएट करता है। तो समझो ये पूरे टास्क उन्होंने क्रिएट करके रखा है हर एक यूजर स्टोरी के साथ, हर एक यूजर स्टोरी के अगेंस्ट उन्होंने टास्क क्रिएट करके रखा है। ये हो गए उनके पूरे टास्क जो उन्होंने क्रिएट करके रखा है। नेक्स्ट क्या होता है, अभी टास्क असाइन हुए, यस सर, प्लानिंग में तुरंत क्या होता है, जनरल एस्टिमेशन पूछता है सभी डेवलपर टेस्टर को, एस्टिमेशन पूछता है। यस, हर डेवलपर टेस्टर को एस्टिमेशन देना पड़ता है उनके रेस्पेक्टिव टास्क का।
ये यूजर स्टोरी है। तो उसके अगेंस्ट प्रोजेक्ट मैनेजर ने टास्क बना के रखा है रिस्पेक्टिव डेवलपर, टेस्टर और टेस्टर को। तो इनको उन्होंने समझो टास्क दिया है कि भाई 4 घंटे में आपका होगा। डेवलपर ने बोला मुझे 12 घंटे लगेंगे, टेस्टर ने बोला मुझे 6 घंटे लगेंगे, और एक टेस्टर ने बोला 8 घंटे, यूएटी टेस्टर ने बोला और मुझे 4 घंटे लगेंगे। तो इसमें मैं कुछ टेस्टर के और 2-3 टास्क ऐड कर देता हूँ। तो समझो ये है आपका एपीआई टेस्टर, और डेटाबेस वाला एक बच्चा है, और कौन सा, एक यूआई वाला। तो ये तीनों भी हम ऐड करते हैं यहाँ। एक है यूआई डेवलपर, ठीक है, और एक बच्चा है आपका डीबी डेवलपर। तो ये सभी के यहाँ पे टास्क हमने क्रिएट करके रखा है। हर टास्क के अगेंस्ट हम कुछ देते हैं टाइम 6 घंटे, इसके अगेंस्ट भी हम देते हैं कुछ 6 घंटे। और इस समय ये डेवलपर है तो डेवलपर कोई भी हो सकता है। तो मैंने यहाँ पे दे दिया अनिकेत, और यहाँ पे भी दे दिया अनिकेत, सॉरी यहाँ पे दूसरा डेवलपर दे दिया। तो ये हमें कुछ काम करने की जरूरत नहीं है, ये प्रोजेक्ट मैनेजर का काम है जो हर एक स्प्रिंट के अगेंस्ट रेस्पेक्टिव जो आपका डेवलपर रहेंगे उसके वो टास्क क्रिएट करके रखता है, और उसके अगेंस्ट वो उनसे एस्टिमेशन भी पूछता है। तो समझो अभी डे वाइज जो हमने प्लान देखा था, कल हमने देखा था एक यूजर स्टोरी हमने कल कंप्लीट की थी क्या नहीं? यस सर। हमने एक यूजर स्टोरी के अगेंस्ट क्या किया था? स्प्रिंट प्लानिंग मीटिंग होने के बाद हमने फर्स्ट यूजर स्टोरी के टेस्ट केस लिखे थे एक्सेल शीट में। यूजर स्टोरी के टेस्ट केस लिखने होने के बाद हमने नेक्स्ट डे उसको एग्जीक्यूट किया था, एग्जीक्यूशन में हमने उसको कंप्लीट भी किया था। नाउ टुडे वी विल सी द नेक्स्ट यूजर स्टोरी। बाद में समझो हमें कोई तो और एक यूजर स्टोरी असाइन हो गई। ये मेरी यूजर स्टोरी है, ये मुझे एक सर मराठी सॉरी हे माझी एक युजर स्टोरी आहे, विसरून जातो. त्याच्यामध्ये हे माझे टास्क आहे जे प्रोजेक्ट मॅनेजरने डिफाईन केले. त्याच्यानंतर आता काय होतं, समजा आता लगेच डेव्हलपर काय करणार, प्रत्येक दिवशी आपली स्प्रिंट प्लॅनिंग ही होतेच. तर या दिवशी पण माझी स्प्रिंट प्लॅनिंग चालू झाली बुधवारी. समजा स्प्रिंट प्लॅनिंग चालू झाल्यानंतर आपण काय म्हणतो, काल काय केलं, काल मी फर्स्ट युजर स्टोरीला कंप्लीट केला आहे टेस्ट केस एक्झिक्युशन. आज काय करणार आहात, सेकंड युजर स्टोरी आज पिक करणार आहात. काही इश्यू आहे का? काहीच इश्यू नाहीये. मीटिंग झाली 15 मिनिटाची, नंतर आपण लगेच काय करतो, आपल्या डेस्क वरती सेकंड टेस्ट केस डिझाईन करतो. करेक्ट, सेकंड युजर स्टोरीच्या टेस्ट केसेस लगे लिहिण्यासाठी चालू करतो. मग कसं करेल आपण, डेव्हलपर पण त्याचं काम लगेच चालू केल इन प्रोग्रेस मध्ये, एपीआय डेव्हलपर त्याचं डेव्हलपमेंट चालू करेल आणि यूआय डेव्हलपर त्याचं डेव्हलपमेंट चालू करेल. टेस्टर पॅरलली काय करतो, टेस्ट केसेस डिझाईन करणं स्टार्ट करतो. आपण टेस्ट केसेस कुठे लिहितो, एक्सेल शीट मध्ये. तर माझ्या कंपनीमध्ये एक एक्सेल शीटचा फॉर्मॅट आहे. समजा हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. मी हा फॉर्मॅट ओपन केला, याच्या माझे हे कॉलम्स आहेत टेस्ट केसेसचे. या टेस्ट केसेसच्या कॉलमच्या अगेन्स्ट मी काय करेल, युजर स्टोरी रीड करेल की युजर स्टोरी काय आहे, काय म्हणते. त्याच्यानुसार मी टेस्ट सिनेरिओ आयडेंटिफाय करेल आणि टेस्ट केसेस लिहेल. तर समजा युजर स्टोरीनुसार मी रीड केलं, युजर स्टोरीमध्ये काय डिस्क्रिप्शन आहे आणि काय ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया आहे. समजा हा दोन्ही पण मला क्लिअर आहे आणि मी आता टेस्ट केसेस लिहितोय. समजा अशा प्रकारे मी काही टेस्ट केसेस लिहिल्या. आता लिहित बसत नाही मी, वेळ खूप जाईल त्याला. तर समजा मी टेस्ट केसेस लिहिल्यात ऑलरेडी, कारण की ऑलरेडी आपण टेस्ट केस लिहिण्याचं प्रॅक्टिस केली आहे. समजा मी हे टेस्ट केसेस लिहिल्यात. टेस्ट केसेस लिहिणं झाल्यानंतर आपण काय करतो, जसं आपला काम झाला, करेक्ट, जसं समजा माझं काम झालं तर मी सर्वात पहिल्यांदा काय करतो, जे आपण टेस्ट केसेस आपण लिहिल्यात त्या टेस्ट केसेसला सर्वात पहिल्यांदा आपण अटॅच करतो. समजा मी ह्या टेस्ट केसेस लिहिल्यात तर त्या टेस्ट केसेसला मी इथं अटॅच केलं. तर हे टेस्ट केसेस समजा इथं अटॅच झालं, बघा की माझ्या टेस्ट केसेस अटॅच झाल्या. अटॅच झाल्यानंतर आपण काय करतो, लगेच कमेंट करतो की मेल करतो. कमेंट कोणाला करतो, इंटरनल रिव्ह्यू साठी बीए टेस्टर आहे, जो बीए पीपल आहे त्याला मेल पाठवतो. तुम्ही तर समजा बीए मी आहे तर हाय @ समजा बीए हाय तर बीए ला मेल पाठवतो, हाय आय हॅव डन टेस्ट केस डिझाईन काइंडली रिव्ह्यू.
तर मी त्याला लगेच मेल पाठवलं की बाबा टेस्ट केस मी डिझाईन केले आहेत, त्याला तुम्ही आता रिव्ह्यू करा. असा मेल पाठवला, सेव्ह बटनला क्लिक करा, ऑटोमॅटिक त्या पर्सनला मेल गेला तुमच्या BA पीपलला. मेल गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या ह्या टास्कला तुम्हाला काय करावं लागतं, मूव्ह करावं लागतं व्हॅलिडेट स्टेटमध्ये. तर तुम्ही याला मूव्ह केलात व्हॅलिडेट स्टेटमध्ये. समजा तुमचं 6 घंट्याचं काम झालं, समजा डिझायनरचं पण झालं आहे, पॅरलली तुमचा UI डेव्हलपर पण काम करत आहे, त्याचं पण झालं, डेटाबेस डेव्हलपरचं पण झालं आहे. एवढ्याचं काम झालं. APIचं भरपूर काम आहे, त्यामुळे तो करत आहे. तर आज मी एक टेस्ट केस लिहिण्यासाठी ऑब्व्हियसली आम्हाला किती दिवस लागतो, ऑब्व्हियसली 4-5 घंटे तर असेच लागतात लिहिण्यासाठी. समजा आजच्या दिवशी मी काय केलं, फक्त जे सेकंड युजर स्टोरी होती त्याच्या टेस्ट केसेस मी कम्प्लीट केले आहेत 5 ते 6 घंटे काम करून. कम्प्लीट झालं टेस्ट केस करणं, एक्झिक्युशन, काम संपलं, घरी गेलो. नेक्स्ट डेला जेव्हा तुम्ही येतात त्यानंतर लगेच स्टार्ट होतं. काय मीटिंग स्टार्ट होते आपली सर्वात पहिली? डेली स्टँडअप मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर काय करतो, हा जो बोर्ड आहे हा बोर्ड ओपन करतो. ऍक्च्युली बोर्ड असा असतो क्लोज. डेव्हलपर प्रत्येक युजर स्टोरीला ओपन करतो, याला ओपन करेल, म्हणेल ओके बताइए भाई टेस्ट केस, हाँ प्रवीण कहाँ तक आया आपका काम, क्योंकि प्रवीण टेस्टर है यहाँ पे. प्रवीण बताइए. प्रवीण म्हणेल की काल मी टेस्ट केस डिझाईन केलेत, रिव्ह्यू आणखी झालं नाही, ते रिव्ह्यू राहिले. UI DB डेव्हलपर म्हणेल काल माझं डेव्हलपमेंट झालं आहे, कम्प्लीट झालं आहे, मी फक्त आज युनिट टेस्टिंग करणार आहे. UI डेव्हलपर म्हणून माझं पण टेस्टिंग झालेलं आहे, मी सगळं कोड केलेलं आहे. डिझायनर म्हणेल माझं कालच सगळं झालेलं आहे. नेक्स्ट API डेव्हलपर म्हणेल काल माझं काही काम राहील, मी काल कम्प्लीट केले काम, आज थोडं आहे, ते आज मी कम्प्लीट करून टेस्टरला बिल्ड सेंड करेल. नंतर डिस्कशन झालं, आपण सांगणार मी आज टेस्ट केसेस काल लिहिल्यात, आज मी एक्झिक्यूट करणार आहे. करणार केव्हा, जेव्हा डेव्हलपर कडून मला बिल्ड भेटेल. आपलं डिस्कशन झालं, मीटिंग झाली आपली 15 मिनिटाची, लगेच आपण डेस्क वरती येतो. डेस्क वरती वेट करत असतो की डेव्हलपर आपल्याला बिल्ड केव्हा पाठवणार. तोपर्यंत आपलं रिव्ह्यू झालंय का टेस्ट केसेसचं, झालंय का? नाही ना. तर समजा नाही झालं तर आपण मेल पाठवायचं. सॉरी मी मेल पाठवता, BA पीपल समजा काही कारणास्तव काल नाही केलं तर BA पीपल आपल्यासोबत एक मीटिंग घेईल. त्या मीटिंग मध्ये तुमच्या टेस्ट केसेस रिव्ह्यू करेल. समजा आज तो सकाळी 10 वाजता तुमच्यासोबत रिव्ह्यू करतोय. रिव्ह्यू मध्ये जर त्याला काही सजेशन वाटले तो तुम्हाला सजेशन सांगू शकतो. समजा त्यानं सजेशन सांगितले काय की जे तुम्ही टेस्ट केस लिहिलात, टेस्ट केस मध्ये काय दिसतंय की तुम्ही फक्त जे मोबाईल नंबर घेतलात ते मोबाईल नंबर घेतायत फक्त एअरटेलचा. तुम्ही प्रीपेड आणि पोस्टपेड हे दोन्ही पण मोबाईल नंबर कन्सिडर करा व्हाईल डुईंग द टेस्टिंग. तर असा कमेंट आला, तुम्ही कमेंट इथे ऍक्सेप्ट केला. नेक्स्ट त्यानं इथं पण मला कमेंट सांगितले की प्रीपेड पोस्टपेड मोबाईल नंबर घ्या BSNLचा, तो पण मी घेतला. इथे कमेंट्स आले, त्याचे कमेंट्स आल्यानंतर तो आपल्याला कमेंट पाठवणार, मीटिंग एंड करणार. मीटिंग झाल्यानंतर तुमचं काम असतंय जे पण अपडेट आले आहेत त्यानुसार इथे टेस्ट केसेसला अपडेट करा. समजा मी अपडेट केलं आहे टेस्ट केसेसला, अपडेट करणं झालं त्यानंतर आपण काय करतो, BA ला आणखी एक मेल पाठवतो की मी टेस्ट केसेस अपडेट केल्या आहेत, काइंडली रिव्ह्यू. की त्याला सिम्पली तुम्ही टीम्सला मेसेज करा, जसं चॅटिंग व्हॉट्सअप मेसेज आहे आपलं, तसं तुमच्या कंपनीमध्ये टीम्स हा टूल असतो, टीम्स मध्ये पण तो हे करू शकतो. ठीक आहे, टीम्स मध्ये पण डायरेक्टली तो काय करू शकतो, डायरेक्टली सेंड करू शकतो. समजा त्यानं असं टीम्स मध्ये बनवलं आहे, मेसेज केला आहे, तो पाठवेल @BA पीपल. समजा इथे व्हेलोसिटीज आहे, तो काय म्हणेल, आय हॅव कम्प्लिटेड टेस्ट केस डिझाईन विथ I have modified the test cases. Instead of complete, I have modified, कारण की रिव्ह्यू झाला आहे. I have modified the test cases. मी टेस्ट केसेसला मॉडिफाय केले. आता तुम्ही काय करा, त्याला फक्त रिव्ह्यू करा. आता ऍक्च्युली सेकंड टाइम रिव्ह्यू कोणी करत नाही, परंतु असं मेल पाठवतात, आय हॅव मॉडिफाईड द टेस्ट केसेस, ठीक आहे, काइंडली रिव्ह्यू. आपलं काम असते, आपलं काम काय असते, पाठवणे. आपलं काम आपल्या साईडनं आपण प्रॉम्प्ट असलं पाहिजे, काइंडली रिव्ह्यू द टेस्ट केसेस. मेल आपण पाठवला, BA पीपल तो करेल न करेल त्याची जिम्मेदारी. समजा त्याला वाटलं की टेस्ट केसेस सगळ्या मॉडिफाय झाल्या, मग तो टास्क डन करतो. समजा याचा टास्क डन झाला तुमच्या टेस्ट केसेसचा,
पॅरलली एपीआय डेव्हलपरने पण त्याचा टास्क कम्प्लीट केला आहे. तो त्याचं युनिट टेस्टिंग डॉक्युमेंट त्याच्यासोबत अटॅच करेल. समजा त्यानं हे युनिट टेस्टिंग डॉक्युमेंट अटॅच केलं आहे युजर स्टोरी सोबत. युनिट टेस्टिंग डॉक्युमेंट अटॅच झालं त्यानंतर तुम्हाला तो मेल पाठवेल. काय म्हणून? I@Praveen. ठीक आहे. काय म्हणेल? आय हॅव डिप्लॉइड द कोड या आय हॅव कम्प्लिटेड डेव्हलपमेंट. काइंडली स्टार्ट विथ टेस्टिंग. तर तुम्हाला असा एक मेल येऊन जाईल. जसा तुम्हाला मेल आला आपलं काम काय असते मग? जसा तुम्हाला mail आला, लगेच एक्झिक्यूट करणं. समजा एपीआयचं डेव्हलपरचं काम झालं, डेटाबेस डेव्हलपरचं झालं, UI डेव्हलपरचं पण झालं. आपलं काम लगेच टेस्ट केस एक्झिक्यूट करणं असतं. मग या आपल्या टास्कला मूव्ह करायचं असतं स्वतः, कारण की सध्या तुमच्या नावावरती आहे. बरोबर, तुमच्या नावावरती आहे तर याला मूव्ह करा टेस्ट केस एक्झिक्युशन मध्ये. मूव्ह केलात त्यानंतर तुम्ही जे टेस्ट केस लिहिल्यात ते समजा माझ्या टेस्ट केसेस आहेत, या टेस्ट केसेसला एक्झिक्यूट करा. कसं एक्झिक्यूट करायचं? आपला हा टेस्ट प्रूफ डॉक्युमेंट कसा बनवायचा मी सांगितलं तुम्हाला. युजर स्टोरी लिहा, टेस्ट केसेस लिहा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. टेस्ट केसेस लिहा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. टेस्ट केसेस लिहा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. सेम टेस्ट केसेस लिहा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. समजा तुम्ही आता टेस्ट केस एक्झिक्युशन करताय आणि एक्झिक्युशन करते वेळेस मी तुम्हाला एखादं दाखवतो आता की बाबा मी एक्झिक्युशन करतोय. एक्झिक्युशन काय करतोय? पेटीएम या रिचार्ज मॉड्यूल, पेटीएमचा एक इलेक्ट्रिसिटी मॉड्यूल आहे, त्या इलेक्ट्रिसिटी मॉड्यूलला मला टेस्ट करायचं आहे. पेटीएम मध्ये इलेक्ट्रिसिटी मॉड्यूल आहे, हा इलेक्ट्रिसिटी मॉड्यूल मला टेस्ट करायचा आहे. तर टेस्टिंग मध्ये आता मी टेस्ट करतोय. मी काय करतोय? एक रिस्पेक्टिव्ह बोर्ड सिलेक्ट करतोय. त्याचा बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर बघतोय की कंझ्युमर नंबर येत आहे आणि ते व्ह्यू सॅम्पल बिल येत आहे. समजा माझी युजर स्टोरी आहे फक्त काय? सॅम्पल बिल पाहण्याची, की सॅम्पल बिल बटन क्लिक केल्यावरती असा काहीतरी डॉक्युमेंट दिसला पाहिजे. ही माझी युजर स्टोरी आहे टेस्टिंगसाठी. मी टेस्ट केला पहिली युजर स्टोरी. व्हेरीफाय दॅट इलेक्ट्रिसिटी बोर्ड बाय पासिंग द आंध्र प्रदेश अँड स्टेट बोर्ड ॲज अ CPDC. एक्सपेक्टेड रिझल्ट, व्ह्यू सॅम्पल बिल विल शो द कस्टमर नंबर. हा माझा टेस्ट केस. एक्सपेक्टेड, जो माझा एक्सपेक्टेड रिझल्ट होता ऍक्च्युअल रिझल्ट सोबत मॅच होतोय, मला रिअल मध्ये तेच दिसतंय म्हणून टेस्ट केस पास. दुसरी टेस्ट केस व्हेरीफाय. आवाज येते ना माझा? हो सर. येस सर. जस्ट 1 minute. Just 1 minute, student. जस्ट 1 minute. एक का लॉगिन का प्रॉब्लम हो रहा है, एक सर का एक्चुअली लॉगिन वेलोसिटी का मेरा ही है लॉगिन, मैंने उनको शेयर किया बट उनको थोड़ा कुछ प्रॉब्लम आ रहा है. जस्ट 1 minute, गिव मी 1 minute.
ठीक, चलो ओके, मे भी हो गया उनका शॉट। हाँ, स्क्रीन दिख रही है मेरी? हेलो, Yes, sir. ओके, Yes, sir. तो यस बोलिए। यस ओके, हाँ, तो देखिए अभी समझो टेस्ट केस एग्जीक्यूशन चल रहा है। मैंने यूजर स्टोरी क्या बताई, देखिए मेरी यूजर स्टोरी क्या है, मुझे वेरीफाई करना है व्यू सैंपल बिल इस बटन के पीछे। अगर इस बटन को हम क्लिक करते हैं तो ऐसा बोर्ड या ऐसा टिकट्स दिखना चाहिए। ये मेरी यूजर स्टोरी थी, ये मुझे वैलिडेट करना है, बराबर। ये मुझे क्या करना है, वैलिडेट करना है। तो मैंने पहला स्टेट लिया, बोर्ड सेलेक्ट करा, व्यू सैंपल बिल आ रहा है। मेरी दूसरी टेस्ट केस, वेरीफाई दैट बाय सेलेक्टिंग द अरुणाचल प्रदेश एंड बाय सेलेक्टिंग द व्यू डिपार्टमेंट ऑफ पावर, जो भी है स्टेट। तो एक्सपेक्टेड रिजल्ट में व्यू सैंपल बिल दिखना चाहिए था। एक्चुअली दिख रहा है क्या? No, दिख sir. रहा है? सॉरी, No, नहीं sir. यार, दिख रहा है। डिस्ट्रिक्ट सेलेक्ट करिए, बाद में दिखता है। दिख रहा है ये? काही स्टेटला नाही येत सर. हाँ, ये दिख रहा है। नेक्स्ट, मैंने बाद में आसाम सेलेक्ट किया, बोर्ड आया, व्यू सैंपल बिल, तो ये भी दिख रहा है। यानी अभी तक टेस्ट केसेस मेरे पास है, तो मैं ऑब्वियसली टेस्ट प्रूफ बनाऊंगा। टेस्ट केसेस स्क्रीनशॉट, टेस्ट केसेस स्क्रीनशॉट, जो हम टेस्ट प्रूफ बनाते हैं। अभी समझो एग्जीक्यूशन में क्या हुआ, मैंने एक स्टेट लिया, टेस्ट डेटा लिया दीव दमन, मैंने टेस्ट डेटा लिया दीव दमन मैंने ऐसे स्टेट लिया। वहां पे इलेक्ट्रिसिटी बोर्ड सेलेक्ट किया और यहाँ पे देखा व्यू सैंपल बिल दिख रहा है क्या? No, sir. No, sir. No, sir. व्यू सैंपल बिल दिख ही नहीं रहा, तो क्या होगा मेरे लिए ये? Invalid. डिफेक्ट है सर. Fail डिफेक्ट हो होगा गया। sir. तो डिफेक्ट क्या है, डिफेक्ट में लिख के बताता हूँ। डिफेक्ट क्या हुआ, तो मैं डिफेक्ट इस तरीके से लिखूंगा, ऑलरेडी लिखा है हमने। वेरीफाई दैट व्यू सैंपल बिलिंग फॉर डिफरेंट यूनियन टेरिटरी। तो हमने देखा व्यू सैंपल बिल प्रेजेंट एंड इट विल शो रिस्पेक्टिव बोर्ड, बट दीव दमन सेलेक्ट करने के बाद ये बटन मुझे नहीं दिख रहा। दिस इज द टेस्ट केस हैज बीन फेल एंड मैं डिफेक्ट रेज करूंगा। कैसे डिफेक्ट अपन रेज करते हैं, तो प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल में जाइए। यहाँ पे कैसे रेज करेंगे, कहाँ पे जाएंगे? यूजर स्टोरी ला सर. क्रिएट, यहाँ पे बटन रहता है क्रिएट, देखिए क्रिएट बटन पे क्लिक करिए। क्रिएट बटन पे क्लिक करने के बाद यहाँ पे दिखता है इश्यू टाइप। हमने यूजर स्टोरी कल देखा था, आज बग कैसे रेज करते हैं देखना है। तो क्लिक करिए बग पे। बग पे क्लिक करने के बाद सबसे पहले हमें कौन सी फील्ड पास करनी पड़ती है, कौन सी? समरी दिख रहा है ना ऊपर, समरी। क्या समरी था? समरी यानी क्या रहता है, शॉर्ट डिस्क्रिप्शन अबाउट द डिफेक्ट। नहीं, समरी यानी शॉर्ट डिस्क्रिप्शन अबाउट द डिफेक्ट। डिफेक्ट क्या है, व्यू दमन सेलेक्ट करने के बाद यहाँ पे व्यू सैंपल बिल बटन नहीं दिख रहा। तो मैं इसी में थोड़ा कुछ सिंटैक्स कॉपी करता हूँ। सिंटैक्स मैं यहाँ पे डालता हूँ, फॉर सेलेक्टिंग यूनियन टेरिटरी, क्या नहीं हो रहा, व्यू सैंपल बिल, ये क्या हो रहा है, बटन इज नॉट प्रेजेंट। अगर मैंने यूनियन टेरिटरी सेलेक्ट किया तो इसमें बटन डिस्प्ले नहीं हो रहा। तो यहाँ पे लिखिए स्टेप्स क्या थे, फिर आपने कैसे रिप्रोड्यूस किया। डिस्क्रिप्शन में क्या लिखना पड़ता है, स्टेप्स। आपने कैसे उस डिफेक्ट को फाउंड किया, तो उसको फाउंड करने के लिए आपने क्या क्या स्टेप्स किए थे, क्या क्या करिए। सबसे पहले ओपन द क्रोम ब्राउजर, जो हम स्टेप्स लिखेंगे सेम, ओपन द क्रोम ब्राउजर। स्टेप्स में क्या किया था देखिए आपने, ओपन द क्रोम ब्राउजर, हिट द यूआरएल। तो ये पूरा कॉपी करिए यहाँ पे, ओपन द ब्राउजर, हिट द यूआरएल। एसआईटी का यूआरएल मैंने हिट किया। अभी फिलहाल मेरा पेटीएम प्रोजेक्ट है, तो मैंने लिखा पेटीएम। बाद में पास द टेस्ट डेटा कौन सा, यूनियन टेरिटरी का टेस्ट डेटा क्या था, दीव दमन जो भी है, ठीक है। और नेक्स्ट स्टेप 4, वेरीफाई व्यू सैंपल बिल को देख लीजिए। तो दिख रहा है क्या बटन, नो सर. बटन इज नॉट प्रेजेंट, ऐसे मैं यहाँ पे लिख दूंगा।
ये हो गया मेरा डिस्क्रिप्शन। डिस्क्रिप्शन लिखना पड़ता है, याद रखिए। डिस्क्रिप्शन क्या करना पड़ता है? लिखना पड़ता है। बोलेंगे सर क्यों लिखेंगे? कल जाके हमें डिफेक्ट हमने क्या रेज किया था डेवलपर को भी पता होना चाहिए, इसलिए डिस्क्रिप्शन लिखते हैं। समरी लिखा, डिस्क्रिप्शन लिखा। नेक्स्ट क्या रहता है? असाइनिंग। किसको असाइन करना है आपको? डेवलपर। कौन डेवलपर है आपकी स्प्रिंट में? समझो डेवलपर है, डेवलपर का नाम मैंने नहीं बताया था, समझो प्रवीण है। कौन है? प्रवीण है क्या? हाँ प्रवीण। टेस्टर है। टेस्टर है प्रवीण। एजे यहाँ पे दिख रहा है ना नाम, ये क्या है? एजे और एसजी। एजे कौन था भाई? एजे यानी हाँ अविनाश गुप्ता, ये डेवलपर है। तो मैंने डेवलपर को असाइन किया। ये भी मैंडेटरी फील्ड है मेरी, यहाँ पे नहीं दिख रहा बट कंपनी में मैंडेटरी होती है। डिफेक्ट आपका ये रिप्रोड्यूसिबल है क्या? हर बार प्रोड्यूस होगा क्या डिफेक्ट? ये नो नो नो। इसलिए यहाँ पे लिखिए नो, एन। नेक्स्ट, बाद में स्टेटस। डिफेक्ट जब हम रेज करते हैं उसका स्टेटस क्या रखते हैं? न्यू। तो हमने स्टेटस रखा न्यू। नेक्स्ट, अभी हमें डिफेक्ट को लिंक भी करना रहता है स्प्रिंट के साथ। स्प्रिंट कौन सी आपकी? करंट स्प्रिंट 1 चल रही है, तो स्प्रिंट 1 के साथ मैंने कनेक्ट किया। नेक्स्ट, क्रिएटेड डेट। कब क्रिएट हुआ है डिफेक्ट? आज। तो आज का डिफेक्ट नंबर डेट डालिए। नेक्स्ट, रिपोर्टेड। कौन रिपोर्ट कर रहा है डिफेक्ट? प्रवीण कर रहा है। टेस्टर का नाम, तो प्रवीण का नाम। नेक्स्ट, अभी आपको क्या करना पड़ेगा? डिफेक्ट का स्क्रीनशॉट या अटैचमेंट। करेक्ट। समझो डिफेक्ट कहाँ था मेरा? ओके, यहाँ पे मैंने स्क्रीनशॉट ऑलरेडी लिया है ना, ये यही चिपका देता हूँ। कॉपी किया मैंने डिफेक्ट के स्क्रीनशॉट को और बस यहाँ पे मैं पेस्ट कर देता हूँ, तो देखिए ऑटोमेटिक पेस्ट होता है। नहीं तो ब्राउजर करिए, अटैच कर दीजिए, दोनों में से कोई भी फंक्शन यहाँ पे वर्क होती है। अब डायरेक्टली पेस्ट कर सकते हो, तभी भी अटैच हो जाता है। यहाँ समझो मैंने पेस्ट कर दिया, डिफेक्ट स्क्रीनशॉट अटैच हो गया। नेक्स्ट, बाद में आपको लिंकिंग भी करना पड़ता है। सॉरी, लिंक ये नहीं, हाँ बाद में आपको क्या करना पड़ता है? लिंकिंग। लिंकिंग यानी यूजर स्टोरी क्या थी, उस यूजर स्टोरी के साथ आप डिफेक्ट को लिंक करिए। कौन सी यूजर स्टोरी आपकी? BOQ। तो BOQ, आप उस यूजर स्टोरी का समझो नाम था F&O, जो मैंने कल बताया था। इसको हम क्या बोलते हैं? डिफेक्ट को लिंक करना यूजर स्टोरी के साथ, क्या बोलते हैं इसको? बैकवर्ड एक्सेसिबिलिटी मैट्रिक्स। तो मैंने डिफेक्ट को लिंक किया यूजर स्टोरी के साथ, हो गया। बस बाद में बटन क्लिक करिए क्रिएट बटन के ऊपर। तो नाउ सी योर डिफेक्ट हैज बीन क्रिएटेड। आपका डिफेक्ट वो क्रिएट हो गया और वो डिफेक्ट आपको इस यूजर स्टोरी में दिखेगा। तो देखिए आपका ये डिफेक्ट है। अभी समझो मैंने डिफेक्ट रेज किया, तो बाद में हम क्या करते बैठेंगे? खाली बैठेंगे क्या? खाली बैठेंगे क्या? नहीं। क्या करेंगे? बच्चे वाले टेस्ट केसेस एग्जीक्यूट करेंगे। यस। तो समझो ये 7वें नंबर के टेस्ट केसेस में मुझे डिफेक्ट आया था, मैंने इसका रेज कर दिया। 8वां टेस्ट केस में एग्जीक्यूट करूंगा, 9वां करूंगा, 10वां करूंगा और 100 करूंगा। सॉरी, मैं 10th या 11th ये सभी टेस्ट केसेस एग्जीक्यूट करूंगा। समझो अभी मेरा एग्जीक्यूशन कंप्लीट हुआ है, मैंने सभी टेस्ट केसेस एग्जीक्यूट किए, बस मैंने डिफेक्ट भी रेज किया है। जब तक हमारा डिफेक्ट क्लोज नहीं होता तब तक हम बोलते हैं क्या? टेस्ट केसेस कंप्लीट हुए या टेस्टिंग कंप्लीट हुई बोल के बोल सकते हैं क्या? नहीं। तो इसको त्यामुळे याला मूव्ह करायचं नाही। कशामुळं? कारण की टेस्ट केसेस एक्झिक्यूट झाल्यात, डिफेक्ट झाला नाही ना आणखी, त्यामुळे याला कंप्लीट करायचं नाही। मग आपण वेट करतोय। डिफेक्ट आपण रेज केला डेव्हलपरला, डेव्हलपर काय करेल? मग याला ओपन करेल। डेव्हलपर काय करतो नंतर? आपण डेव्हलपरला डिफेक्ट रेज केला, आपण डेव्हलपरला मेल पाठवला का? इथं नाही सर, मेल पाठवावं लागेल ना, इथं मेल पाठवा। hi@ak अविनाश गुप्ता, त्याला मेल पाठवतोय, हाय आय हॅव इश्यू, और असं सिंपल मध्ये इश्यू हॅज बीन फाउंड, काइंडली लुक इनटू दिस। किंवा मला इश्यू फाइंड झाला आहे, मी इश्यू रेज केला आहे, त्या इश्यूला तुम्ही बघून घ्या। असा सिंपल मेल जेव्हा आपण डिफेक्ट रेज करतो तसा मेल पाठवायचा असतो। डेव्हलपरला आपण मेल पाठवला, याचं स्टेटस आपण नेऊन ठेवलं,
डेव्हलपर याला ओपन करेल, डिफेक्ट बघेल तो की काय तुम्ही लिहिलात. ओके, फॉर सिलेक्टिंग द युनियन टेरिटरी व्ह्यू सॅम्पल बिल इज नॉट प्रेझेंट. ओके, स्टेप्स काय केलात, असे स्टेप्स केलात. ओके, तो स्क्रीनशॉट पण बघेल की खरंच असं काही डिफेक्ट आहे का. तुम्ही जे स्क्रीनशॉट दिलात तो बघेल, अरे हा खरं तर दिसतोय इथं. डेव्हलपर काय करेल, त्याला अनालिसिस करेल. डेव्हलपर अनालिसिस करेल ऍप्लिकेशनला ओपन करून. जर तो खरंच व्हॅलिड डिफेक्ट आहे तर डेव्हलपर काय करेल, मग फिक्स करेल. स्टेटस चेंज त्याला फिक्स करेल. जर डेव्हलपरने त्याला खरंच व्हॅलिड डिफेक्ट आहे तर त्याला तो फिक्स करेल. फिक्स केल्यानंतर तुम्हाला काय करतो डेव्हलपर, मेल Modify. मॉडिफाईड समजा डेव्हलपरने याला फिक्स केला आहे तर तुम्हाला तो मेल पाठवेल, हाय @ प्रवीण आपला टेस्टर आहे तर हाय प्रवीण पाठवेल. आय हॅव फिक्स द डिफेक्ट, काइंडली स्टार्ट विथ टेस्टिंग. असा तुम्हाला मेल पाठवला. प्रवीणला जेव्हा मेल आला तर तो डेव्हलपर या डिफेक्टला उचलून कुठे टाकेल, इन प्रोग्रेस मध्ये, त्याच्यानंतर व्हॅलिडेट स्टेट मध्ये. उचलून का बरं टाकेल, कारण की डिफेक्ट जेव्हा तो अनालिसिस करतोय त्याला तो इन प्रोग्रेस मध्ये टाकेल. इन प्रोग्रेस मध्ये त्याला तो फिक्स केल्यानंतर टेस्टरला जेव्हा पाठवतो तेव्हा त्याला पाठवतो तो व्हॅलिडेट स्टेट मध्ये. आता डिफेक्ट आहे फिक्स या स्टेट मध्ये किंवा व्हॅलिडेट स्टेट मध्ये. टेस्टर काय करेल, डिफेक्ट बघेल, फिक्स झाला आहे, त्या डिफेक्टला ओपन करेल. ओके, डेव्हलपरनं फिक्स केला आहे असं म्हणतोय. आपण काय करतो, ऍप्लिकेशन ओपन करतो, व्यू दमन डबल टाकतो, इथं पाहतो, इथं सॅम्पल बिल दिसला पाहिजे. समजा सॅम्पल बिल दिसतोय, सध्या मी काही दाखवू शकत नाही, हा तर प्रोडक्शन इश्यू आहे पेटीएमचा. कन्सिडर करा इथं व्ह्यू सॅम्पल बिल बटन हा दिसतोय, म्हणजे हा डिफेक्ट फिक्स झाला आहे. जेव्हा आपला डिफेक्ट फिक्स होतो आपण काय करतो, डिफेक्टला काय करतो, क्लोज करतो. क्लोज कसं करायचं असतंय, सेम डिफेक्टचं स्टेटस चेंज करा, ऍज अ डन म्हणजे क्लोज झाला. त्याच्यानंतर आपण काय करतो, डेव्हलपरला मेल करतो का नाही, मेल करतो. Yes. UAT आणि Yes. डेव्हलपर. प्रत्येक गोष्टीसाठी इथं मेल असते तर लगेच मेल पाठवा. हाय अनिकेत, आपण कोणची टेस्टिंग करतो डिफेक्ट आल्यानंतर, सो इन द रीटेस्टिंग इश्यू हॅज नॉट फाउंड, या इश्यू हॅज बीन फिक्स, सो क्लोजिंग द इश्यू, क्लोजिंग द डिफेक्ट या इश्यू, जे पण तुम्हाला म्हणून वाटते ते. मी डिफेक्ट सध्या क्लोज करतो असं मी त्याला मेल पाठवा. मेल पाठवल्यानंतर या डिफेक्टला तुम्ही उचलून टाका डन स्टेटमध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपला जो डिफेक्ट क्रिएट झाला होता त्या डिफेक्टला डेव्हलपरनं अनालिसिस करते वेळेस इन प्रोग्रेस मध्ये ठेवलं. जेव्हा तो टेस्टिंगला पाठवला फिक्स करून त्याला तो टाकला व्हॅलिडेट स्टेटमध्ये. जेव्हा टेस्टरनं त्या डिफेक्टला क्लोज केला, डिफेक्ट व्हॅलिड आहे, डिफेक्ट क्लोज झाला आहे, त्यावेळेस आपण डिफेक्टला टाकला त्याच्यामध्ये डन स्टेटमध्ये. डिफेक्टला कुठे टाकला आपण, डन मध्ये. आवाजच नाही सर. सर आवाज येत नाही. प्रॉब्लेम देतोय त्यामुळे. ओके, हा आता येतोय. हो सर. काय केलं मी, डिफेक्ट इथं ऑब्विसली मी काय केलं, जो डिफेक्ट होता डिफेक्ट मी रेज केला होता, या डिफेक्टला मी ओपन स्टेट मध्ये ठेवलं. डेव्हलपर याला जेव्हा फिक्स करतोय, अनालिसिस करतोय, तो इन जेव्हा डिफेक्टला फिक्स केल्यानंतर तो व्हॅलिडेट मध्ये टाकतो. व्हॅलिडेट मध्ये आपल्याला तो मेल पाठवतो. मला मेल आल्यानंतर मी चेक केलं डिफेक्टला, डिफेक्ट हा फिक्स झाला. त्यानंतर डिफेक्टला मी डन स्टेट मध्ये मूव्ह करून डेव्हलपरला आपण एक मेल पाठवतो. जी प्रोसेस आपण पाहिली होती मॅन्युअल 2 मध्ये, सेम प्रोसेस करतो का नाही आपण एकदा, येस सर. येस सर. करतोय. म्हणजे डिफेक्ट आल्यानंतरही पण मेल, जेव्हा आपण डिफेक्ट क्रिएट करतात तेव्हा पण मेल पाठवत असतो डेव्हलपरला.
डेव्हलपर जेव्हा त्याला अनालिसिस करेल तो बघेल डिफेक्ट व्हॅलिड आहे का, व्हॅलिड डिफेक्ट असेल तर त्याला फिक्स करेल, तुम्हाला मेल पाठवेल की बाबा मी डिफेक्ट फिक्स केला आहे, आता तुम्ही टेस्ट करा. आपण टेस्ट केल्यानंतर आपल्याला वाटतं बाबा डिफेक्ट क्लोज झालाय, आपण डिफेक्टला क्लोज करून डेव्हलपरला मेल पाठवतो. दुसरा सिच्युएशन हे झाला एक. समजा तुम्ही आणखी एक डिफेक्ट रेज केला, समजा मी हे कन्सिडर करतो, हाच डिफेक्ट कन्सिडर करतो. समजा तुम्ही डिफेक्ट रेज केला, डेव्हलपरला पाठवला, आय हॅव रेज द डिफेक्ट, काइंडली लुक इनटू दिस. डेव्हलपर याला अनालिसिस करतो. डेव्हलपरला अनालिसिस करते वेळेस कळालं की हा डिफेक्ट खरंच व्हॅलिड नाहीये, खरंच व्हॅलिड नाहीये. डेव्हलपर तुम्हाला असा आणखी एक मेल पाठवेल. तुम्ही डिफेक्ट रेज केलात पण तो व्हॅलिड नाहीये, डेव्हलपर तुम्हाला पाठवेल, हाय प्रवीण, ठीक आहे, हाय प्रवीण, दिस डिफेक्ट इज इनव्हॅलिड. हा डिफेक्ट काय, इनव्हॅलिड आहे, सो आय एम रिजेक्टिंग. त्यामुळे तुम्ही काय करतोय, डेव्हलपर काय करतोय, त्या डिफेक्टला रिजेक्ट करतोय. असा तो तुम्हाला मेल पाठवेल. मेल आला तुम्हाला काय म्हणून की डेव्हलपरनं डिफेक्टला रिजेक्ट केला. असा जेव्हा मेल येतो, टेस्टरचं काम काय असतं, बघून घेणे की खरंच हा डिफेक्ट इनव्हॅलिड होता. इनव्हॅलिड डिफेक्ट आहे तर आपण ऑब्व्हियसली डेव्हलपरनं सगळं व्हॅलिडेट मध्ये करून तुम्हाला रिजेक्ट करून मेल पाठवतो. आपलं काम असतं डिफेक्टला पाहणे. खरंच जर डिफेक्ट हा इनव्हॅलिड आहे तर ऑटोमॅटिक त्याला आपण क्लोज करतो आणि त्याला डेव्हलपरला दुसऱ्यांदा मेल पाठवतो की मे बी माझ्या साईडनं चुकी आहे किंवा हो आय हॅव रेज द इनव्हॅलिड डिफेक्ट, सो आय एम क्लोजिंग द डिफेक्ट. एक नॉर्मल डिस्क्रिप्शन पाठवायचं असते की हो माझ्याकडे मे बी माझ्याकडून मला कळालं नाही त्या इनव्हॅलिड डिफेक्ट होता म्हणून, असं काहीतरी एक मेल पाठवायचा आणि डिफेक्टला क्लोज करायचं. तर अशा प्रकारे काय करतात, डिफेक्टला आपण जर डिफेक्ट व्हॅलिड असला टेस्ट करून क्लोज करतो, इनव्हॅलिड असला खरंच आपल्या साईडनं चुकी असली तरी पण मेल पाठवून आपण त्याला क्लोज करतो. तर अशा प्रकारे कंपनीमध्ये डिफेक्ट रेज केले जातात. हे क्लिअर आहे, क्लिअर आहे येस सर. त्या सिच्युएशनमध्ये जर डेव्हलपर ऍक्सेप्ट करत नसेल इश्यू, हा आता समजा थर्ड सिच्युएशन तुम्ही म्हणलात, डेव्हलपर तुम्ही डिफेक्ट रेज केला, डेव्हलपर त्याला तो म्हणतोय की हा असं डिफेक्ट नाहीये, इनव्हॅलिड आहे. तर आपण काय करतो, मग काय करतो, प्रोजेक्ट मॅनेजर मेल टू द प्रोजेक्ट मॅनेजर, बीए अँड डिझायनर. तर इथून सगळ्याला मेल करा, हाय मी बीए पीपल आहे, व्हेलोसिटी, हाय. दुसरं समजा आता दुसरं पकडा, दत्ता कालचाच आपला होता, हाय दत्ता, तो समजा प्रोजेक्ट मॅनेजर आहे. आणि लगेच समजा आणखी एक आदित्य, हा काय आहे समजा हा डिझायनर आहे. तर असं मी मेल पाठवणार, प्रोजेक्ट मॅनेजर, डिझायनर, बीए अँड डेव्हलपर कोण आहे, अविनाश गुप्ता. काय पाठवेल, आय हॅव रेज दिस इश्यू, आय हॅव रेज दिस डिफेक्ट या इश्यू, डेव्हलपर इज नॉट ऍक्सेप्टिंग, डेव्हलपर इज नॉट ऍक्सेप्टिंग. असा पण त्याला मेल पाठवायचा असतो. सिम्पली मेल पाठवलं, प्रोजेक्ट मॅनेजरला जाईल, बीए ला जाईल, डिझायनरला जाईल. मग आता ह्यांचं हेडॅक झालं ते आणि डेव्हलपरचं हेडॅक झालं याला फिक्स करणं. कारण जोपर्यंत टेस्टर या डिफेक्टला क्लोज करत नाही तोपर्यंत तुमची ही युजर स्टोरी कम्प्लीट होणार नाही. जसा मेल गेला त्यांना, प्रोजेक्ट मॅनेजर तेव्हाच म्हणतो, रिप्लाय करतो मेलला, अरे ते बघून घे काय झालं, तेवढं माझ्याकडे येऊ देऊ नको. तुम्हाला दुसऱ्यांदा टेस्टिंग साठी पाठवावं लागेल. समजा खरंच डिफेक्ट फिक्स झाला, आवाज येतोय, आवाज येतोय, समजा डिफेक्ट हा खरंच, समजा हा डिफेक्ट तुमचा खरंच व्हॅलिड म्हणजे डेव्हलपर ऍक्सेप्ट करत नव्हता, आता तो ऍक्सेप्ट केला, ऍक्सेप्ट केल्यानंतर डिफेक्टला आपण काय केलं, क्लोज करून दिलं. म्हणजे तुमचा डिफेक्ट काय झाला, आता क्लोज होऊन गेला, डिफेक्ट हॅज बीन क्लोज. ठीक, अशी प्रोसेस चालते जर डेव्हलपर डिफेक्ट ऍक्सेप्ट करत नसेल. हॅलो सर, जर इन केस डिफेक्ट हा व्हॅलिड असेल आणि त्याचा डिस्क्रिप्शन मध्ये किंवा ऍक्सेप्टन्स काय त्याचा जर मेन्शन केलं नसेल तर मग
त्या सिच्युएशन काय करतो सर? अरे असे सिच्युएशन येतच नाही ना, तुम्ही डिफेक्ट क्रिएटच करत नाही तसं. जर तुम्ही समरी Sir, जर तो valid असेल डिफेक्ट sir, कन्सिडर होत नाही असला. व्हॅलिड काय म्हणला? असेल सर तो डिफेक्ट जर व्हॅलिड असेल आणि त्याच्याबद्दल जर क्लायंट कडून ती डिस्क्रिप्शन किंवा त्याचा ऍक्सेप्टन्स क्रायटेरियामध्ये मेन्शन नसेल केलं तर तो क्लायंट तुम्हाला ऑलरेडी म्हणजे काय तुमचं सिच्युएशन म्हणणं, डिफेक्ट हा व्हॅलिड आहे आणि क्लायंट कोण त्याच्या रिलेटेड काय नाहीये, युजर स्टोरी बरोबर नाहीये, बरोबर. येस आता मिस client केलं असेल सर तर क्लायंटने रिक्वायरमेंट मिस केली असेल तर असं म्हणायचं. सीआर, हे सीआर थोडी इथे येणार आहे. सीआर जर आला तर आपण काय करतो, प्रोजेक्ट मॅनेजर एक युजर स्टोरी बनवतो त्याच्या अगेन्स्ट. डिफेक्ट थोडी प्रोडक्शन इश्यू मध्ये प्रोडक्शन इश्यूचा एक युजर स्टोरी बनवली जाते. सीआर आला त्याचे पण युजर स्टोरी बनवली जाते. जो आपण मॅन्युअल मध्ये प्रोडक्शन इश्यू पाहिला त्याच्या अगेन्स्ट काय असते, प्रोडक्शन इश्यू आला त्या इश्यूच्या अगेन्स्ट काही टास्क किंवा युजर स्टोरी बनवतील. सीआर आला त्याच्यासाठी पण युजर स्टोरी बनवतात. बरोबर आहे, क्लिअर आहे? येस हॅलो सर, एक विचारायचं होतं सर. जसं की आता तुम्ही डिफेक्ट क्रिएट केलाय, तो पहिला एक ठिकाणी आला आणि त्याच्यानंतर डेव्हलपरला तुम्ही मेसेज केला, मेल केला आणि तो इन प्रोग्रेस मध्ये सध्याला. आणि बरोबर. जसं की आता सॅम्पल बिलचं होतं तर सॅम्पल बिलचं ते दिसत नव्हतं, त्यामुळे तो इन प्रोग्रेस मध्ये त्यांनी फिक्स केलं आणि बरोबर. त्यांनी ते परत व्हॅलिडेटला टाकलं. तर व्हॅलिडेट मध्ये जेव्हा टेस्टर तो चेक करतो तर त्याला ते व्हॅलिडेटचं दिसतंय, पण इन केस जर ते आपण जे लिस्ट बॉक्स मध्ये चेक करतो ना ते कुठले स्टेट आहे की ते मगाशी लिस्ट बॉक्स येत होता आणि ह्याच्यात येत नसेल, तर अशा प्रकारच्या वेळेस परत डिफेक्ट ट्रेस करतो का तो? म्हणजे कसं बॉक्स जर नंतर समजा आणखी आलाच नाही, दिसतच नाही दुसऱ्या नंबरसाठी तर ऍक्च्युअली आपण मगाशी कसं दमन देऊला आपण जस्ट आपण टाईप पण करू शकतो किंवा लिस्ट बॉक्स पण दिसते नाही का, करेक्ट क्लिक केलं की. करेक्ट. तर समजा आता पहिल्या केसमध्ये कसं झालं की आपण दमन देऊ हे टाकलं, असा लिस्ट बॉक्स तयार झाला आणि आपण ते सिलेक्ट केलं आणि तिथं सॅम्पल बिल खाली येत नव्हतं, तर आपण बरोबर. हा डिफेक्ट रेज केला, तो पाठवला त्यांना. मग त्यानंतर डेव्हलपरने तो फिक्स केला आणि तिथं तो आपल्या आता इन प्रोग्रेसचा त्यांनी व्हॅलिडला टाकलं, तर आपण बरोबर. परत चेक करणार. बरोबर. मग चेक बरोबर. केल्यानंतर आपल्याला तिथं आता दिसतंय दमन देव असं टाईप करताना आपण असं इथं क्लिक केल्यावर कसं लिस्ट बॉक्स येत होता, पण आता बाय बरोबर. चान्स त्यांनी तो फिक्स करताना तर तो आला नाही तिथे, तर मग आपण परत डिफेक्ट रेज करतो ना? नवीन इश्यू रेज करेल. समजा इथे ड्रॉप डाऊन मध्ये तुम्हाला देऊ दमन दिसतच नाहीये, डेव्हलपरनं फिक्स केला म्हणतोय, पण आता ड्रॉप डाऊन मध्ये देऊ दमन दिसत नाही, तर हा तर इश्यू वेगळा झाला ना टोटली. हो, मग अशा वेळेस परत डिफेक्ट करणार. नवीन डिफेक्ट रेज करायचा आपण, नवीन डिफेक्ट रेज करणार. हा डिफेक्ट केव्हा आपण रिओपन करणार, जर इश्यू याच्या रिलेटेड असेल, म्हणजे तुम्ही डबल देऊ दमन टाकलात, इलेक्ट्रिसिटी बोर्ड टाकलात, स्टील जर व्ह्यू सॅम्पल बिल बटन दिसत नसेल किंवा क्लिक केल्यानंतर असं बिल दिसत नसेल, तर ऑब्व्हियसली आम्ही याच डिफेक्टला रिओपन करू, याच डिफेक्टला डेव्हलपरला मेल पाठवू, डिफेक्ट हॅज बीन नॉट फिक्स सो आय एम रिओपनिंग द इश्यू. डिफेक्टला आपण दुसऱ्यांदा रिओपन करू. हा डिफेक्ट रिओपन झाला. जर कन्सर्न दुसरा असेल तर नवीन डिफेक्ट. यस श्रीकांत. सर ते काल काय झालेलं आम्ही केलं, काल केल्याच्या नंतर जे कम्प्लिटेड जे युजर स्टोरी असते ना ते सर ते आपल्या प्रोजेक्ट मध्ये आहे जिरा टूल मध्ये सर दिसत नव्हती सर, कुठे गायब झाली ती. इथे काय केलं, ग्रुप बाय सब टास्क केलं? हो केलेलं सर. युजर स्टोरी दिसत नाही तुम्ही असं काय केलं तुम्ही इथे, असं काय म्हणजे काय दिसत नाही इथे? बॅकलॉग मध्ये जावा ना सर, ते स्प्रिंट कम्प्लीट Backlog. केली आणि डायरेक्टली गायबच झाली. बॅकलॉग मध्ये जावा, इथे दिसून जाईल. आणि सर आहे ना आता एक हे आहे की आता समजा आपण डिफेक्ट रेज करतो, मेजरली आपल्याकडे आहे ना डेव्हलपर तिथे एक तर डेव्हलपर नाही आपल्याकडे. आपल्याकडे डेव्हलपर UI आहे, DB आहे आणि API वाला आहे. बरोबर. तर आपण नेमकं कुण्या डेव्हलपरला करायचं सर मेल? आपण काय करायचं असतो, मेल हा आपल्याला माहित नसेल समजा की बाबा तिन्ही पैकी कोणत्या डेव्हलपरला हा इश्यू त्या डेव्हलपरचा आहे. आपल्याला माहित असतं युजर स्टोरी मध्ये या 3 डेव्हलपर मध्ये इम्पॉर्टंट कोणता डेव्हलपर आहे की ज्याला जास्त एक्सपिरियन्स आहे, त्याला आपण मेल करायचा नाही. डायरेक्टली प्रोजेक्ट मॅनेजरला मेल करून टाकायचा की हा इश्यू आलाय. प्रोजेक्ट मॅनेजर तो आदान करून देतो की हा डिफेक्ट कोणत्या डेव्हलपरचा आहे, किंवा डिझायनरला मेल करून द्यायचा. कंपनीमध्ये असं चालतंय, जे युजर स्टोरी आहे समजा युजर स्टोरी मध्ये जे 4 आहेत ना, डिझायनर, UI, यांच्या नावावरती युजर स्टोरी टाकलेली आहे. समजा ही युजर स्टोरी टाकली आहे आपण अविनाश गुप्ताच्या नावाने. कशामुळं? कारण की हा मेन डेव्हलपर आहे या पूर्ण युजर स्टोरीचा.
जर आपल्याला माहित नाहीये हा इश्यू अविनाशचा आहे का याचा आहे, अंकित गाडेवाडचा आहे का अविनाशचा आहे का श्यामचा आहे, तर आपण मेन कोण आहे या युजर स्टोरीचा? अविनाशच्या नावानं डिफेक्ट रेज करतो. तो बघेल. अच्छा, म्हणजे आपल्याला असं स्पेसिफिक मेन्शन करायची गरज नाही लागणार. तुम्हाला जर माहित आहे प्रोजेक्टमध्ये, तसं प्रोजेक्टमध्ये काम करतात ना तुम्ही 4-5 महिने, कळून जाते इश्यू कोणता आहे, कुणाला रेज करायचा. नाही कळालं, युजर स्टोरी ज्याच्या नावावर आहे त्याच्या नावानं तुम्ही रेज करून द्या, खतम. ते पुढचं काम त्यांचं तो बघ. अच्छा, आणि सर आहे ना, काल आम्ही आहे ना ते टेस्ट केस रिव्ह्यू आहे ना, डिझाईन आणि रिव्ह्यू, आता आम्ही काय केलं ते त्याच्यासोबत जे आमची एक्सेल शीट आहे त्याला आम्ही आहे ना लिंक केलं. लिंक केल्याच्या नंतर युजर स्टोरीला लिंक नाही झाली सर, त्याला सेपरेट लिंक करावं लागेल का? तसं नाही. हा टास्क कुणाच्या अंडरमध्ये, हा टास्क कुणाच्या अंडरमध्ये? या युजर स्टोरीच्या अंडरमध्ये आहे ना. हो हो, हा टास्क या युजर स्टोरीच्या अंडरमध्ये आहे, म्हणजे याच्या अंडर तुम्ही जे पण अटॅचमेंट करता त्याच्या अंडरमध्येच येईल ना तो. अच्छा, म्हणजे सेपरेट त्या युजर स्टोरीला टेस्ट केस डिझाईन आपल्या केलेले आहेत त्याला अटॅच करायची गरज नाही लागणार. करण्याची जरूरत नसते. कंपनीमध्ये रिस्पेक्ट टू टास्कला अटॅच करतात, युजर स्टोरीला करत नाही. अच्छा, ठीक आहे, ओके. हॅलो आता याच्यामध्ये बघा, हा बोलिये, पहिले क्वेश्चन घेऊया. सर आपला डिफेक्ट फिक्स झालाय, पण त्या डिफेक्टचे इंटरकनेक्टेड मॉड्यूलर जर इफेक्ट असेल तर त्याची प्रोसेस कशी असेल? नवीन डिफेक्ट बनवायचा त्याचा. इंटरकनेक्टेड मॉड्यूलला प्रॉब्लेम असेल. आणखी हॅलो सर. सर ऍक्च्युली आपण केलं आणि डेव्हलपर डिफेक्ट रिजेक्ट केलं तर डेव्हलपर त्यात मेन्शन करतो का रिजेक्ट केला, म्हणजे आपल्याला तर नेमकं रेज केलंय. आपल्याला कळण्याची मतलब नाहीये, तो त्याचा कोडिंगचा पार्ट आहे. कोडिंग मध्ये काय झालं आपल्याची देणगे नाहीये. तो रिजेक्ट कशामुळे करतो? जर तो मेल पाठवला, त्यांना रिझन जर दिलं तर वेल अँड गुड, नाही दिलं आपण त्याच्यावर कॉल घ्यायचं, सांगायचं बाबा डिफेक्ट कशामुळे रिजेक्ट केला त्याचा रिझन सांग. कंपनीमध्ये चालते असं. डेव्हलपरच त्याच्या अगोदर तुमच्यावर कॉल घेतो रिजेक्ट करण्याच्या अगोदर. तो म्हणतो अरे नाही निखिल, हा डिफेक्ट खरंच इनव्हॅलिड आहे, तोच तो तुम्हाला कॉल करून सांगेल. कारण की डिफेक्ट त्याच्या साईडने, आपल्या साईडने आहे का? नाही, त्यामुळे. यस, आणखी. हॅलो सर. सर जसं तुम्ही सांगत होता, जेव्हा आपण इंटरनल रिव्ह्यू करतो तर त्या केसमध्ये समथिंग मॉडिफिकेशन सांगितले असतील, सजेशन नाही का बीए कडून, तर आपण मॉडिफाईड करतो. ते मॉडिफाईड साठी फक्त आपण जस्ट इन्फॉर्म करतो, बट त्या केसमध्ये रिव्ह्यू सेकंड टाइम होत नाही, राईट? होतच नाही, कंपनीमध्ये कुणीच करत नाही, कारण की एक वर्ष ऑलरेडी रिव्ह्यू केलंय. मग त्या केसमध्ये म्हणजे आपण डिरेक्टली ती स्टेटस डायरेक्टली डन मध्ये टाकतो की आपण वी हॅव टू वेट फॉर दी कन्फर्मेशन? नो, असं खूप रेअर होते की सेकंड रिव्ह्यू होईल. कारण ऑलरेडी रिव्ह्यू झालाय, तुम्हाला सजेशन सांगितलं तर सजेशन करा, मॉडिफाय आणि त्याला डन करा. जर तुमचा बीए खूप स्ट्रिक्टली आहे, बरोबर काम करतोय, तर तो खरंच तुमच्या टेस्ट केसेसला डन करणार नाही, तर झाल्यानंतरच तुमचा सेकंड रिव्ह्यू झाल्यानंतरच त्या टास्कला तो डन करतो, असं पण असतं. ओके, अच्छा, ओके. याच्यामध्ये तुम्हाला विचारतात काय? याच्यामध्ये तुम्हाला विचारतात क्वेश्चन जो आहे की what are the fields are present in what are the fields are present while log the defect, while create the defect. डिफेक्ट लॉग करते वेळेस किंवा क्रिएट करते वेळेस तुमच्याकडे असे किती फील्ड्स अवेलेबल होत्या? हा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. भरपूर वेळेस तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो. कशामुळे विचारला जातो आता? कारण की तुम्ही डिफेक्ट रेज करता, टेस्टरची हे रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर काय फील्ड्स पाहिलेत बघा आपण. काय पाहिलं सर्वात पहिल्यांदा? काय पाहिलं? सिलेक्ट करावं लागेल. सर्वात पहिल्यांदा समरी असतंय, काय पण का? सर्वात पहिल्यांदा समरी होती का नाही? येस सर. येस सर. समरी होती. फॉलोइंग फील्ड, काय फील्ड होते? फर्स्ट समरी, नेक्स्ट डिस्क्रिप्शन,
डिस्क्रिप्शन मध्ये काय ऍड करता तुम्ही? स्टेप्स ऍड करता. स्टेप्स टू रिप्रोड्यूस द डिफेक्ट. डिफेक्टला कसं रिप्रोड्यूस करायच्या त्याच्या स्टेप्स तुम्ही इथं डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करता. नेक्स्ट थर्ड काय होतं? असाइन टू कुणाला करतात? डेव्हलपरने. नेक्स्ट असाइन समजा असाइन झाला त्याच्यानंतर कुणाला? रिपोर्ट द डिफेक्ट. ओके रिप्रोड्युसेबल डिफेक्ट आहे की नाही त्याचं स्टेटस काय काय असतंय? येस और नो. वाय किंवा एन असतंय. नेक्स्ट काय होतं? स्क्रीनशॉट. क्रिएटेड बाय. जाऊ दे क्रिएटेड बाय. इथं कोणाचं नाव असतंय? टेस्टरचं नाव. नंतर क्रिएटेड डेट. त्याच्यानंतर अटॅचमेंट किंवा स्क्रीनशॉट. नंतर स्टेटस. नंतर सेव्हरिटी अँड प्रायोरिटी. तर इथे तर कुठे सेव्हरिटी प्रायोरिटी दाखवलीच नाही तुम्ही. हा टूल कसा आहे आपण जो यूज करतोय कसा आहे? फ्री व्हर्जन आहे. फ्री व्हर्जन आहे. फ्री व्हर्जन मध्ये सगळ्याच गोष्टी भेटत नसतात त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला इथं दिसणार नाहीत. बट या सगळ्याच गोष्टी असतात. आणि सर्वात शेवटी काय आहे? युजर स्टोरी सोबत आपण काय करतो? त्याला लिंक करतो. तर एवढ्या फील्ड्स असतात डिफेक्ट रेज करते वेळेस. याच्यामध्ये काही फील्ड्स मॅन्डेटरी आहेत. समरी म्हणजे काय असतं? शॉर्ट डिस्क्रिप्शन. शॉर्ट डिस्क्रिप्शन अबाउट द डिफेक्ट. जो डिफेक्ट आहे त्याच्या अगेन्स्ट हा शॉर्ट डिस्क्रिप्शन डिफाईन करतो. हा तुमचा मॅन्डेटरी फील्ड आहे प्रोजेक्टमध्ये. प्रत्येक कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही काम करतात हा मॅन्डेटरी असतो. डिस्क्रिप्शन पण मॅन्डेटरी असतो. तुम्हाला लिहायचं असते. कोण असाइन करते त्याला कोणाला असाइन करतात त्याचं नाव पण असते. ठीक आहे. तिथं नाव असतं आपण डेव्हलपरने. रिप्रोड्युसेबल मॅन्डेटरी नसतं. क्रिएटेड बाय हे मॅन्डेटरी असतं. नेक्स्ट क्रिएटेड डेट हे पण मॅन्डेटरी असते. तुम्हाला ही सिलेक्ट करावीच लागते. नेक्स्ट स्क्रीनशॉट हे मॅन्डेटरी नसतं. स्टेटस हे मॅन्डेटरी असतं. असं कोणचं मॅन्डेटरी कोणचं नॉन मॅन्डेटरी असं काही कंपल्शन नाहीये. कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही डिफेक्ट रेज करतात त्यावेळेस प्रोजेक्ट तुमच्या स्क्रम मास्टरला त्यांना जर वाटत असेल बाबा ही गोष्ट मला मॅन्डेटरी करायची आहे ही गोष्ट मला नॉन मॅन्डेटरी करायची आहे तर त्या फील्डमध्ये त्या रिस्पेक्टिव्ह टूल मध्ये ते चेंजेस करू शकतात. हा जो जिरा टूल आहे याला मी चेंजेस करू शकतो. मला जसं पाहिजे तसं बनवू शकतो. सेव्हरिटी प्रायोरिटी पण मी इथं ऍड करू शकतो. ही पॉसिबिलिटी आहे. पॉसिबल होते कारण की टूल प्रोजेक्ट नुसार कॉन्फिगर केले जातात. ठीक आहे. तर डिफेक्ट रेज करते वेळेस कोणत्या फील्ड असतात तर लक्षात ठेवा. हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. खूप वेळेस इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो. समरी डिस्क्रिप्शन असाइन टू रिप्रोड्युसेबल क्रिएटेड बाय क्रिएटेड डेट अटॅचमेंट स्टेटस सेव्हरिटी प्रायोरिटी अँड लिंक विथ द युजर स्टोरी. ठीक आहे. क्लिअर आहे. हाऊ टू क्रिएट द डिफेक्ट. आता बघा माझा डिफेक्ट कम्प्लीट झाला म्हणजे टेस्ट केसेस कम्प्लीट झाल्या. टेस्ट केसेस कम्प्लीट झाल्यानंतर आपण काय अटॅच करतो याच्यासोबत? टेस्ट प्रूफ अटॅच करतो. समजा मी टेस्ट प्रूफ अटॅच केलं त्याच्यानंतर काय करायचं असतंय? युएटी टीमला मेल पाठवायचं असते. समजा माझ्या युएटी टीमला मेल पाठवतो. हाय दिलीप. समजा युएटी टेस्टर दिलीप आहे. आय हॅव डन द टेस्टिंग. काइंडली स्टार्ट विथ युएटी. बस असा एक मेल पाठवून द्या. त्या पर्सनचं काम आहे त्याचं युएटी टेस्टिंग तो करून घे. आपलं काम झालं. आपल्या टास्कला मूव्ह करा डन स्टेट मध्ये. सो एज ए टेस्टर अपना काम यहाँ तक खत्म हो गया है. बाद में युएटी टेस्टरचं काम त्याला तो कम्प्लीट करेल त्याचं टेस्टिंग आणि कम्प्लीट झाल्यानंतर तो पण त्याच्या टास्कला काय करेल? मूव्ह करेल ऍज अ डन स्टेट. अशा प्रकारे कंपनीमध्ये काम केलं जातं. युजर स्टोरीच्या अगेन्स्ट रिस्पेक्टिव्ह टास्क अशा प्रकारे मूव्ह केल्या जातात. अशा प्रकारे आपण डिफेक्ट पण क्रिएट करतो प्रोजेक्ट मध्ये. ठीक आहे. आणि ऍज अ टेस्टर जेवढ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या सगळं आहे का नाही इथं जे पाहिल्या होत्या बघा.
डिफेक्ट क्रिएट केला आपण, टेस्ट केस लिहून अटॅच केलं, HPLM जिरा टूल मध्ये तुमच्या नावानं टास्क असाइन केलं आणि लास्ट कम्युनिकेशन साठी आपण मेल पण रेज केला. हे क्लिअर आहे सर्वांना इथेपर्यंत? सर ते टेस्ट केस एक्झिक्युशन झाल्याच्या नंतर आपण डेव्हलपरला पण सर मेल करतो ना. टेस्ट केस एक्झिक्यूट, हा ऑब्विसली त्याच्यामध्ये डेव्हलपरचं नाव टाकू शकता. तुम्ही नाही टाकलं डेव्हलपरचं पण नाव तुम्ही टाकून द्या, त्याचं नाव पण टाकायचं असतं, कारण शेवटी डिप्लॉयमेंट तोच करतोय ना. हा ते हॅलो सर. इथं हा बोलिये. सर हे ऑटोमेशनचं पण असंच असतं का सेम? नाही ऑटोमेशनचं वेगळं आहे. ऑटोमेशन मध्ये असं नसतं, हे मॅन्युअलचं आहे. मॅन्युअल मध्ये मॅन्युअल टेस्टिंग, डेटाबेस टेस्टिंग आणि API तिन्ही पार्टचं अशा प्रकारे काम करतात. ओके सर. हॅलो सर. बोलिये. सर ते काल जे झालंय ना, तर सर ऍक्च्युली खूप कन्फ्युजन होतंय, म्हणजे स्टेप टू स्टेप कसं पुढे जायचंय तर ते कळत नाहीये सर. म्हणजे केलं आम्ही ते, बट ते तेवढं आमचा अप्रोच बरोबर नव्हता सर तो. तर तुम्ही एकदा परत रिपीट करू शकता का सर, म्हणजे ते जर उद्या जर पॉसिबल झालं तर, कारण की आम्हाला ते कन्फ्युजन खूप होतंय सर. आज मी तेच स्टेप्स फॉलो केलेत ना, मग आज पण मी तेच केले बघा. आज पण तेच केलं ना, कालचं जे केलं होतं आज तेच पण केलं, फक्त आज मी क्रिएट सोबत ऍड केलं, एक डिफेक्ट ऍड करून पाहिला पॅरलली. कारण की ते सर ओपन केल्याच्या नंतर ते ब्लँक झाल्यासारखं होतं की आता काय करायचं पुढे, असं सिच्युएशन होती. ओके, स्टेप्स म्हणजे काय करायचं स्टेप्स तुम्ही स्टेप्स अशा देऊ शकताल का सर? स्टेप्स नाहीये थोडस याचं स्टेप्स नाहीच आहेत. कारण की सर ते जोपर्यंत प्रॅक्टिकली म्हणजे होत नाही ना, ते तोपर्यंत ते एवढं जास्त कळणार नाही. असं तुम्ही मॅन्युअल टू जेवढं वाचलात ना त्याच गोष्टी मी ते फक्त प्रॅक्टिकल गोष्टी दाखवले. येस सर, थिअरी तर क्लिअर आहे सर, थिअरी सगळी क्लिअर आहे, त्यामध्ये काही डाऊट नाही. तुम्ही जे ओके, तर आपण काय करू उद्याचं जे लेक्चर राहील, उद्या मी लेक्चर आहे तुमच्या क्लासचं, तुमचं असेल, सरांचं नसेल किंवा सरांचं असेल तरी पण मी काय करेल, तुमचं लॅपटॉप तुम्हाला स्क्रीन शेअर करायला लावेल, तुम्ही मला दाखवायचं कसं करतो आपण, मग त्याच्यामध्ये काय चेंजेस असतात, कसं काय करतो मी तुम्हाला सांगतो. चालेल? ओके सर. ठीक है, ओके. तो स्टूडेंट आज के लिए हम इतना ही देख लेते हैं. बच्चा वाला जो सेशन है हम वो कल कवर करेंगे. ठीक है, ओके, थैंक्स, हैव अ नाइस डे, बाय, गुड नाइट. बाय, गुड नाइट. मैंने पढ़ाया, प्रैक्टिस जो किया है वो प्रैक्टिस करिए जरूर. आज इतना हमने जो लिया है वो प्रैक्टिस करिए, इतना कवर जरूर करिए. यस सर. डिफेक्ट क्रिएट कैसे करना, जिनको कैसे करना अभी भी क्लियर नहीं हो रहा है, आज प्रैक्टिस दोबारा करके देखिए. 5 मेंबर है आपके ग्रुप के, 5 मेंबर में स्टिल डिस्कशन करिए. जब तक आप डिस्कशन नहीं करेंगे कैसे करना है, क्योंकि 3 साल में मैंने काम किया, ये 3 साल किया, तो उसका मुझे टास्क क्या क्या करना है पता होना चाहिए. तो आपके रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटी वहां पे पड़ी है, सामने रखिए. डेवाइज प्लान सामने रखिए आपका, डेवाइज में हम क्या क्या करते हैं और उसके हिसाब से बताइए. क्लियर आहे अभी? मागचं शेड्यूल कधीपर्यंत येईल? आता काय झालं ते मला मॉकची फॅकल्टी आता नाही ना, आता माझ्याकडे 20-25 फॅकल्टी आहेत. तर 20-25 फॅकल्टीला टाकल्यानंतर ते अपडेट जेव्हा करतील तेव्हाच माझ्याकडे विजय सरांचे 2 ग्रुप आहेत, माझे 2 ग्रुप आहेत, त्याच्यामध्ये मला मेसेज टाकावा लागतो. त्यांच्या पण अपडेट आल्यानंतर मी टाकू शकतो. तर कोणाला खूप अर्जन्सी असेल, त्यांचं सॅटर्डेचं मॉर्निंगला लेक्चर असते ना, मॉक सॅटर्डेला मॉर्निंगला, ते ऑलरेडी तुम्हाला ग्रुपमध्ये अपडेट करतात. तर त्यांचं सकाळी नाहीये 10 पर्यंत, ते नंतर अपडेट करतात, जसं कंबाईन माझ्याकडे येईल तेव्हा मी शेअर करतो. ठीक है, ओके सर. ओके, तो स्टूडेंट आज के लिए इतना ही, बच्चे वाला हम कल देख लेते. चलो, थैंक्स, हैव अ नाइस डे, बाय, गुड नाइट. थँक्यू सर. बाय. गुड नाईट. Thank you, sir.
Hello, good evening everyone. गुड इव्हनिंग सर. कुठे येतो आपण? डायनामिक वेब एलिमेंट. ओके. लिस्ट बॉक्स, स्क्रीनशॉट, पॅरामीटरायझेशन, आय फ्रेम, डायनामिक लेवल. याच्यासाठी पाहू आपण पॉपअप्स. ओके. नेक्स्ट जो टाईप आहे पॉपअप्स, तो काय म्हणतो पहा, की तुम्ही वेब पेज वरती काही ऍक्शन परफॉर्म केलात, एखाद्या बटन वरती क्लिक केलात, एखाद्या लिंक वरती क्लिक केलात, परत एक स्मॉल विंडो ओपन होतो. ओके, त्या स्मॉल विंडोला आपण पॉपअप म्हणतो. ओके, मग तसे जे पॉपअप्स आहेत स्मॉल विंडोज, त्याला काही केसमध्ये तुम्ही सेलेमने डायरेक्टली पण हँडल करू शकतो, पण काही केसमध्ये तुम्हाला थर्ड पार्टी टूल पण तिथे यूज करावे लागतील. तर पाहू आपण की कोणत्या टाईपचे पॉपअप असतात, त्यांना कसं हँडल करणार. तुमचे टोटल 6 टाईपचे पॉपअप्स आहेत. ओके, कोणते कोणते येते? हिडन डिव्हिजन, अलर्ट पॉपअप, चाइल्ड ब्राउझर, ऑथेंटिकेशन, फाईल अपलोड अँड फाईल डाउनलोड पॉपअप. स्क्रीन लॅग होते का? नो सर. दिसते. नो सर. एकच मिनिट. ओके, टोटल 6 टाईपचे पॉपअप्स आहेत आपल्याकडे. कोणते कोणते? हिडन डिव्हिजन, अलर्ट पॉपअप, चाइल्ड ब्राउझर, ऑथेंटिकेशन, फाईल अपलोड अँड फाईल डाउनलोड पॉपअप. ह्यापैकी जे हे 2 टाईप आहेत, जे स्टार मार्क केलेले, सेकंड अँड थर्ड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. तर इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला विचारतात की हाऊ टू हँडल अलर्ट पॉपअप, हाऊ टू हँडल चाइल्ड ब्राउझर पॉपअप. ओके, तर त्याच्यासाठी आपण प्रोसेस पाहूया. मग बाकीचे सर्वात अगोदर पाहू हिडन डिव्हिजन पॉपअप कसा असतो. नेक्स्ट पॉइंट काय म्हणते, इफ यू आर एबल टू इन्स्पेक्ट द एलिमेंट प्रेझेंट इन अ पॉपअप, देन वी कॅन यूज द सेलेनियम डायरेक्टली टू हँडल दॅट टाइप ऑफ पॉपअप. ओके, जर तुमचा जो विंडो ओपन होणार आहे त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत, जे पॉपअप किंवा त्यालाच आपण विंडो म्हणतो, त्याच्यावरचे जे एलिमेंट आहेत त्याला जर आपण सेलेनियमनी इन्स्पेक्ट करू शकत असेल तर त्याला सेलेनियमने आपण हँडल करू शकतो. पण ते जर इन्स्पेक्ट करू शकत नसेल आपण, तर त्या केसमध्ये तुम्हाला थर्ड पार्टी टूल तुम्हाला यूज करावा लागेल. मग जो फर्स्ट टाईपचा जो पॉपअप आहे ते पाहू आपण आता, हिडन डिव्हिजन पॉपअप. ओके, हा पॉपअप कसा आयडेंटिफाय करणार, त्याला कसं हँडल करायचं ते पाहूया.
हा जो फ्लिपकार्ट ऍप्लिकेशन आहे ओपन करा. तिथे तुम्हाला हिडन डिव्हिजन पॉपअप भेटून जाईल. जेव्हा तुम्ही फ्लिपकार्ट ऍप्लिकेशन वरती जाताय तर इथे जेव्हा तुम्ही लॉग इन बटनला क्लिक करणार तर हा पॉपअप एक विंडो ओपन होतो. अशा टाईपच्या पॉपअपला आपण हिडन डिव्हिजन म्हणू शकतो. ओके, मग यांचे फीचर्स कसे आहेत, कसं आयडेंटिफाय करणार? हा हिडन डिव्हिजनच आहे. फर्स्ट पॉइंट काय म्हणतोय, दीज पॉपअप्स आर कलरफुल. ओके, तुमचा पॉपअप कलरफुल आहे, फर्स्ट पॉइंट मॅच होत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हणतोय, वी कॅन इन्स्पेक्ट एलिमेंट प्रेझेंट इन अ पॉपअप. ओके, चेक करा त्या पॉपअप वरचे जे एलिमेंट आहे त्याला इन्स्पेक्ट करू शकतो का? राईट क्लिक केल्यानंतर इन्स्पेक्ट ऑप्शन येतोय, त्याला आपण इन्स्पेक्ट पण करू शकतो. ओके, मग हे जर दोन्ही पॉइंट मॅच होत असतील तर तशा पॉपअपला आपण म्हणणार हिडन डिव्हिजन पॉपअप. ओके, जर ते कलरफुल पण असतील आणि त्याचसोबत त्या पॉपअप वरचे जे एलिमेंट आहेत त्यांना तुम्ही राईट क्लिक केल्यानंतर इन्स्पेक्ट नावाचा ऑप्शन येत असेल, एचटीएमएल कोड तुम्ही पाहू शकत असेल तर त्यालाच म्हणून आपण हिडन डिव्हिजन पॉपअप. ओके, मग अशा टाईपचे जर पॉपअप तुम्हाला हँडल करायचं असेल तर पहा प्रोसिजर काय असेल. ऑटोमेशन ओपन करा त्या ऍप्लिकेशनला, फ्लिपकार्ट ऍप्लिकेशन. एक मिनिट. ओके, मग जेव्हा आपण फ्लिपकार्ट ऍप्लिकेशन ओपन करतो ऑटोमेशननी तर तुम्हाला सुरुवातीला तो लॉग इन करण्यासाठी विचारतो. ओके, मग आपण सुरुवातीला लॉग इन करायची गरज नाही. तुम्ही तो जो क्लोज बटन आहे त्याला क्लिक करा इन्स्पेक्ट करून. आवाज येतो ना सर्वांना? येस सर. येस सर, येस सर. ब्रेक होते सर, थोडा ब्रेक होते का विशाल? नो सर, क्लिअर आहे. ओके, क्लिअर आहे सर. थोडं होतोय सर. तुम्ही एकट्यानंच वाटतंय, बाकीच्यांना व्यवस्थित आहे. ड्रॉप करून जॉईन करा. ब्रेक होतोय सर मध्ये. येस सर. ड्रॉप करून जॉईन करू का मग मी? ठीक आहे, आता येत आहे ना. मग जर आवाज ब्रेक होत असेल तर मला सांगा. आता क्लिअर आहे सर, आता क्लिअर आहे. मग नंतर मी ड्रॉप करून जॉईन करतो. इथे जो क्लोज बटन आहे सुरुवातीला त्याला क्लिक करा. त्यासाठी ते क्लासची नेम दिलेलं आहे, क्लासची व्हॅल्यू टॅग नेम बटन. वन ऑफ मॅचिंग आणि तुमचं क्लोज बटन तिथे हायलाइट होतं. ओके, क्लिक करा अगोदर क्लोज बटनला. हा जो टाईपचा पॉपअप आहे याच्यावरती एवढं कोणी तुम्हाला विचारत नाहीयेत, पण तो एक टाईप आहे म्हणून त्याचं एक एक्झाम्पल कव्हर करू आपण. क्लोज बटनला तुम्ही क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, हा लॉग इन बटनला क्लिक करायचंय. आयडेंटिफाय करा लॉग इन बटन. लॉग इनचं टेक्स्ट आहे, टॅग नेम हे आहे. वन ऑफ मॅचिंग आणि तुमचं लॉग इन एलिमेंट तिथे हायलाइट होतोय. लॉग इन बटन तुमचं तिथे हायलाइट होतंय. हे एक्सपाथ यूज करून आपण त्या बटनवरती क्लिक करू शकतो. जसं तुम्ही लॉग इन बटनला क्लिक करणार आहे ते तर असा एक विंडो ओपन होऊन जाईल.
त्या विंडोला म्हणून आपण हिडन डिव्हिजन पॉपअप. ओके, मग त्या विंडोला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यावरती इनपुट एंटर करू शकतो डायरेक्टली सेल नेमने त्याला इन्स्पेक्ट करून. आयडेंटिफाय करा तुमचं युजर नेम फील्ड, इथे क्लासची व्हॅल्यू दिलेली आहे. वन ऑफ वन मॅचिंग आणि तुमचा एलिमेंट पण हायलाइट होतोय. रन करून पहा तुमचं युजर नेम फील्ड एंटर होतं का नाही तिथे. पहा तुमचा जो क्लोज बटन आहे त्याला क्लिक करून नंतर परत लॉग इन बटनला तो क्लिक करून तुमचं युजर नेम तिथे एंटर करतोय. जेव्हा तुम्ही क्लोज बटनला क्लिक करताय त्याच्यानंतर आपण वाटलंच 1-2 सेकंडचा वेट ऍड करूया, तर विथिन अ सेकंड तो ऍक्शन परफॉर्म करतोय. पॉपअपला तो क्लोज करून नंतर लॉग इन बटनला तो क्लिक करतो. क्लोज झाला त्याच्यानंतर लॉग इन बटनला तो क्लिक केल्यानंतर तुमचा विंडो ओपन होऊन जाईल. तो हा झाला तुमचा हिडन डिव्हिजन पॉपअप. कारण याच्यावरती आपण हा पॉपअप कसा आयडेंटिफाय केलो की तो कलरफुल पण आहे, ते इन्स्पेक्ट पण होत आहे. ओके, आणि त्याला हँडल करण्यासाठी आपण डायरेक्टली सेल नेमने ते इन्स्पेक्ट करतो. पहा ओके, इनपुट युजर नेम एंटर केला, सेव्ह इन आपण पासवर्ड पण एंटर करू शकतो. लॉग इन बटनला पण आपण इथे क्लिक करू शकतो. ओके, मग इथे आपण डायरेक्टली सेल नेमने त्याला इन्स्पेक्ट करतोय, सेल नेमने आपण डायरेक्टली त्याला हँडल करतोय. ओके, क्लिअर. कारण जसं तुम्ही युजर नेम एंटर केला तसं ह्या पेजवरती कोणत्या पण एलिमेंटवरती ऍक्शन परफॉर्म करू शकतो तुमच्या रिक्वायरमेंट नुसार. कोणाला काही डाऊट हिडन डिव्हिजन पॉपअप वरती? येस. ओके, एवढं कोणी विचारत पण नाही हा पॉपअप. त्याच्यानंतर आता इम्पॉर्टंट जे आहेत आपल्यासाठी सेकंड आणि थर्ड टाईप कोणते कोणते? अलर्ट पॉपअप आणि चाइल्ड ब्राउझर पॉपअप. ओके, मग हा अलर्ट पॉपअप काय म्हणतो पहा. ओके, हा तुमचा असं एक वेबसाईट आहे, इथे कस्टमर आयडी दिलेले काहीतरी. ओके, काहीतरी एंटर करा तिथे, इनव्हॅलिड काहीतरी कस्टमर आयडी द्या. त्याच्यानंतर सबमिटला क्लिक करा. जसं तुम्ही सबमिटला क्लिक करणार मग तो एक पॉपअप तुम्हाला डिस्प्ले होतो. मग अशा टाईपच्या पॉपअपला आपण म्हणणार अलर्ट पॉपअप. ओके, मग अलर्ट पॉपअप आपण कन्फर्मेशन पॉपअप पण म्हणू शकतो. जसं की ते काय म्हणतो पाहतो, डू यू रिअली वॉन्ट टू डिलीट दिस कस्टमर. ओके, असं काहीतरी आपण कस्टमर आयडी दिलो त्याला आपण डिलीट करतो सबमिट केल्याच्या नंतर. मग तो तुम्हाला कन्फर्म विचारतोय परत एकदा, खरंच तुम्हाला कन्फर्म डिलीट करायचंय का. ओके, डिलीट करायचं तर ओके बटनला क्लिक करणार, नाही डिलीट करायचं नसेल चुकून आपण त्या आयडी एंटर करून सबमिटला बटन क्लिक केलं असेल तर कॅन्सल करणार आपण तिथे. ओके, मग अशा टाईपची कन्फर्मेशन पॉपअप ज्यावरती ओके किंवा कॅन्सल बटन असतं किंवा ओकेच असू शकतो किंवा कॅन्सल पण असू शकतोय. ओके, आणि त्यासोबत क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेटरी सिम्बॉल असतो आणि टेक्स्ट पण असतो. आणि त्या पॉपअपवरचे जे एलिमेंट आहेत त्यांच्यावरती राईट क्लिक केलात तर तुम्हाला काहीच ऍक्शन परफॉर्म होत नाही. पहा मी त्या पेजच्या एलिमेंटवरती राईट क्लिक करतोय इन्स्पेक्ट करण्यासाठी, काहीच ऍक्शन परफॉर्म होत नाही. ओके, अशा टाईपच्या पॉपअपला आपण म्हणू शकतो अलर्ट पॉपअप. पहा जसं की काहीतरी आपण इथे इनपुट एंटर केल्यानंतर सबमिटला क्लिक करतोय,
मग तुमचा असा पॉपअप इथे डिस्प्ले होतोय. त्यावरती जे एलिमेंट आहे तिथे ओके किंवा कॅन्सल बटन असू शकतात, दोघं पण असू शकतात तिथे. त्याचसोबत तिथे काहीतरी टेक्स्ट असेल आणि त्यासोबत क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लामेटरी सिम्बॉल तिथे असू शकतो. ओके, आणि त्या पेजवरचे जे एलिमेंट आहेत त्यांना आपण इन्स्पेक्ट करू शकत नाही. हे जर सर्व फीचर तिथे अप्लिकेबल असतील तर तशा टाईपच्या पॉपअपला म्हणणार आपण अलर्ट पॉपअप. ओके, पहा फीचर्स काय म्हणतायत. वी कांट इन्स्पेक्ट द एलिमेंट प्रेझेंट इन अ पॉपअप. चेक करा, इन्स्पेक्ट करू शकतो का? होतं का इन्स्पेक्ट? नाही, इन्स्पेक्ट होत नाही ते एलिमेंट्स त्या पॉपअपवरचे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय म्हणतोय, दिस पॉपअप कंटेन्स ओके और कॅन्सल बटन अँड टेक्स्ट. ओके, ओके किंवा कॅन्सल बटन किंवा दोघं पण असू शकतात. त्यासोबत इथे टेक्स्ट पण असेल. ओके, इथे पहा ओके बटन पण आहे, कॅन्सल पण आहे. कॅन्सल केलं तर कॅन्सल होऊन जाईल किंवा तुम्ही ओके केला तर तो कस्टमर डिलीट झाला, परत एक तुम्हाला पॉपअप तिथे डिस्प्ले करतोय, कस्टमर डिलीटेड सक्सेसफुली. ओके ओके, असे तो पॉपअप तुम्हाला शो करतायत. आणि त्याचसोबत हा टेक्स्ट तिथे कंपल्सरी असेलच काहीतरी, की जे पण तुम्ही कन्फर्म करताय. जसं की एखादा पेमेंट करताय तुम्ही, ओके, ऑनलाईन पेमेंट करताय इंटरनेट बँकिंग वरून, तर त्या केसमध्ये तुम्हाला पेमेंट करतोय ऍट द एंडला तुम्हाला एक पॉपअप डिस्प्ले होतो, खरंच एखादा पेमेंट करतोय की खरंच तुम्हाला हे पेमेंट करायचं का हो नाही. त्यासाठी येस नो बटन असतील, तर तिथे ओके कॅन्सल बटन्स आहे. ओके, मग अशा टाईपचे पॉपअपला हँडल तुम्ही डायरेक्टली सेलियमी करू शकत नाही. काय नाही करू शकत? कोण सांगू शकतं? सेलियमी हँडलला काय नाही करू शकत यांना पण? त्याला इन्स्पेक्ट नाही करू बिकॉज इन्स्पेक्ट नाही करू शकत. लोकेटर नाही बोलतो. कारण तो जो एलिमेंट आहे तो लोकेटच होत नाही, तो आयडेंटिफायच होत नाही. ओके, एखादा डेस्टिनेशनच तुम्हाला भेटत नाही गुगल मॅप वरती, तर तिथे जाऊ शकतो का आपण? नाही. इथे पण सेलियमला तो एलिमेंट राईट क्लिक केल्याच्या नंतर एचटीएमएल कोड आपण पाहू शकतो. तो एचटीएमएल कोडच पाहू शकत नसेल आपण, तर त्या एलिमेंटला आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. मग अशा केसमध्ये काय करणार पहा आपण आता. पाहिजे परत एकदा फीचर्स रीड करून घ्या. अलर्ट पॉपअप कसा आयडेंटिफाय करणार आपण. We cannot inspect the element present in a pop-up. हे पण माहिती आपल्याला. This pop-up contains OK, cancel button and text. त्याचसोबत sometimes this type of pop-ups also contains question mark or exclamatory symbols. Okay, अशा टाईपच्या पॉपअप वरती क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लामेटरी सिम्बॉल तिथे असू शकतंय. ओके, कन्फर्म नाही सांगू शकत आपण असेलच असं, पण दोघांपैकी एखादा सिम्बॉल तिथे असू शकतो. तर असे जर तुम्हाला फंक्शनॅलिटी तिथे दिसत असेल एखाद्या पॉपअप वरती, एखाद्या विंडो वरती, तर आपण इझिली त्याला आयडेंटिफाय करू शकतो की हा तुमचा अलर्ट पॉपअप आहे. ओके, मग त्यासाठी काय प्रोसेस आहे हँडल करण्यासाठी. ओके, आपलं जो ऍप्लिकेशन आहे ओपन करायचे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर
तुम्हाला तिथे काहीतरी इनपुट एंटर करावं लागेल, हा कस्टमर आयडी, त्याच्यानंतर तो पॉपअप डिस्प्ले होईल, त्याला आपण हँडल करू शकतो. हँडल मीन्स त्याच्यावरती ऍक्शन कसं परफॉर्म करणार आपण. नेम इक्वल टू कस्टमर आयडी. इंटर कडे काहीतरी इनव्हॅलिड कस्टमर आयडी. त्याच्यानंतर सबमिट बटनला क्लिक करायचं. आयडेंटिफाय करा सबमिट बटन. पॉवर ऑफ मॅचिंग आणि तुमचा सबमिट बटन तिथे हायलाइट होतं. हा तुमचा अलर्ट पॉपअप. आणि जेव्हा तुमचा अलर्ट पॉपअप डिस्प्ले होतो ना वेब पेज वरती, तुम्ही मेन पेजच्या कोणत्या पण एलिमेंट वरती जरी क्लिक केलात काहीच ऍक्शन परफॉर्म होत नाही, कारण त्या पॉपअपला हँडल केल्याशिवाय तुम्ही बाकीच्या कोणत्याच एलिमेंट वरती आपण ऍक्शन परफॉर्म करू शकत नाही. जसं की ते सेल नेमला क्लिक करतो मी, परत रिसेट, कुठेच काहीच ऍक्शन परफॉर्म होत नाही. तिथे ऍक्शन फक्त तुमच्या ओके बटन किंवा कॅन्सल बटन वरतीच आपण ऍक्शन परफॉर्म करू शकतो. ओके, तर आता इथे प्रोसेस दिलेली पहा. सर्वात सुरुवातीला तुम्हाला कॅन्सल बटन किंवा ओके बटनला क्लिक करायचं किंवा हा जो टेक्स्ट आहे ते पण आपण गेट करू शकतो. पहा, to handle alert pop-up, we need to switch cell name focus from main page to alert pop-up by using syntax driver.system.alert. ओके, जसं आपण आयफ्रेम हँडल करण्यासाठी काय करायचो, त्या फ्रेम मध्ये अगोदर तुम्हाला स्विच टू फ्रेम. स्विच टू फ्रेम. ओके, पण इथे तुम्हाला अलर्ट पॉपअप वरती स्विच करण्यासाठी तुमच्याकडे स्टेटमेंट आहे driver.system.alert. ओके, कॉल करा मग त्याला. driver.system.alert. मग इथपर्यंत काय झाला, त्या अलर्ट पॉपअप वरती तुम्ही स्विच केला, सेल नेमचा फोकस अलर्ट पॉपअप वरती गेला. ओके, मग अलर्ट पॉपअप वरती गेल्याच्या नंतर त्या अलर्ट पॉपअप वरती जर तुम्हाला टेक्स्ट गेट करायचं असेल तर इथे परत तुम्हाला एक फंक्शन कॉल करावं लागेल, डॉट गेट टेक्स्ट. ओके, हा गेट टेक्स्ट मेथड तुमचा अलर्ट इंटरफेसचा गेट टेक्स्ट आहे, हा तुमचा वेब एलिमेंटचा गेट टेक्स्ट नाहीये. इथून पाहू शकतो, पहा अलर्ट नावाचा इंटरफेस आहे. इथपर्यंत कॉल केल्याच्या नंतर तो अलर्ट इंटरफेस रिटर्न करतो, त्याचा मेथड आपण कॉल करतो गेट टेक्स्ट. ओके, त्याला जर स्टोर केला तुम्ही तर तो तुम्हाला टेक्स्ट रिटर्न करून देईल. कुठला टेक्स्ट रिटर्न करेल तो अलर्ट पॉपअप. येस, अलर्ट पॉपअप वरचा टेक्स्ट स्ट्रिंग तुम्हाला रिटर्न करून देईल. प्रिंट करा. चेक करा कन्सोल मध्ये की जे पण तिथे टेक्स्ट डिस्प्ले होतं अलर्ट पॉपअप वरती तो प्रिंट होतो का नाही, चेक करा. सुरुवातीला आपण काय केलं तिथे,
गेट टेक्स्ट फ्रॉम अलर्ट पॉपअप. ओके, अलर्ट पॉपअप म्हणून जर तुम्हाला टेक्स्ट गेट करायचं असेल तर अगोदर तुम्हाला अलर्ट पॉपअप वरती स्विच करायला लागेल युजिंग ड्राइव्ह डॉट सिस्टम डॉट अलर्ट आणि त्याचा टेक्स्ट गेट करण्यासाठी परत इथे गेट टेक्स्ट फंक्शन कॉल करा. ओके, मग तो टेक्स्ट गेट करून तुम्हाला एक व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो, त्यालाच आपण इथे प्रिंट करतोय. काय टेक्स्ट आहे तो? यू रिअली वॉन्ट टू डिलीट दिस कस्टमर क्वेश्चन मार्क. ओके, हाच टेक्स्ट होता ना तिथे. येस सर. त्याच्यानंतर अजून काय ऍक्शन परफॉर्म करू शकतो आपण तिथे? ओके. तिथे ओके बटन क्लिक करू शकतो, कॅन्सल बटनला क्लिक करू शकतो. सुरुवातीला आपण कॅन्सल बटनला क्लिक करूया. क्लिक ऑन कॅन्सल बटन. ओके, कॅन्सल बटन वरती तुम्ही क्लिक करू शकतो. कसं क्लिक करणार? परत तुम्हाला स्विच करायला लागेल ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट अलर्ट, देन कॅन्सल बटनला क्लिक करण्यासाठी आपल्याकडे फंक्शन आहे डिसमिस. ओके, dismiss method is used to click on cancel button present in a alert pop-up. जेव्हा हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होऊन जाईल, ओके, तर त्याच्यावरती स्विच होईल, नंतर तुमच्या डिसमिस मेथडला कॉल करेल जो की अलर्ट पॉपअपच्या कॅन्सल बटनला तो क्लिक करून देईल. रन करा. हा, तो विथिन अ सेकंड तुमच्या गेटेक्स करून क्लोज करून देईल. मग त्यापेक्षा आपण सबमिट बटनला क्लिक केल्याच्या नंतर तो अलर्ट पॉपअप डिस्प्ले झाल्याच्या नंतर 1-2 सेकंडचा पॉज घेऊया. मॅन्डेटरी पॉज नाहीये, सबमिटसाठी आहे फक्त. ओके, सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर 3 सेकंडचा पॉज घेऊन नंतर आपण तो टेक्स्ट गेट करतोय, त्याला प्रिंट करतोय, त्याच्यानंतर तुमच्या कॅन्सल बटनला आपण क्लिक करतोय. रन करू पहा प्रोग्राम. हा 3 सेकंडचा पॉज घेऊन अगोदर टेक्स्ट गेट करून कॅन्सल बटनला तो क्लिक करतोय. होते कॅन्सल, पॉपअप कॅन्सल झाला की नाही तुमचा? येस सर. हो सर. येस. ओके, मग त्याचं मिनिंग काय की अलर्ट पॉपअप वरती आपण 3च ऍक्शन परफॉर्म करू शकतो. एक तर अलर्ट पॉपअपचा टेक्स्ट गेट करू शकतो, अलर्ट पॉपअपच्या कॅन्सल बटनला क्लिक करू शकतो, किंवा अलर्ट पॉपअप वरती आपण ओके क्लिक करू शकतो ओके बटनला. बट मला सांगा की ओके आणि कॅन्सल बटन एकच प्रोग्राम मध्ये कॉल करू शकतो का आपण? अगोदर ओके करून नंतर कॅन्सल किंवा कॅन्सल करून ओके होईल का वर? कसं कोणतं तरी एकच करणार. ओके, तुम्ही गेटटेक्स्ट दोन्ही केसमध्ये करू शकतो. तुम्हाला जर ओके बटनला क्लिक करायचं असेल तरी गेटटेक्स्ट करू शकतो, कॅन्सल बटनला क्लिक करायचं असेल तरी गेटटेक्स्ट करू शकतो. बट तुम्ही एकतर ओके बटनला क्लिक करू शकतो किंवा मग कॅन्सल बटनला क्लिक करू शकतो एका वेळात. मग सध्यासाठी आपण कॅन्सल बटनचा प्रोग्राम बघलो, त्याच्यानंतर आपण पाहू ओके बटनला क्लिक करण्यासाठीचा. इथेच क्लिक ऑन ओके बटन. ओके, तुम्हाला जर आवाज येत नाही का? येतोय सर. ओके, ओके बटनला क्लिक करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? परत स्विच करा त्या पॉपअप वरती ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट अलर्ट. ओके, मग इथपर्यंत काय करेल? एक अलर्ट इंटरफेस रिटर्न करेल. मग त्याचा एक मेथड कॉल करू शकतो आपण, ऍक्सेप्ट मेथड यूज टू क्लिक ऑन ओके बटन. ओके, त्याच्यानंतर डिसमिस मेथड कशासाठी यूज करतो आपण? कॅन्सल. यूज टू क्लिक ऑन कॅन्सल बटन. ओके, मग सध्यासाठी आपण जो कॅन्सल बटन वरती क्लिक करण्याचा कोड त्याला आपण हाईड केलेला आहे. मग सध्यासाठी तो ओके बटन वरती क्लिक करायला पाहिजे. तर टेक्स्ट गेट करून ओके बटन वरती क्लिक करायला पाहिजे.
ओके बटनला तो क्लिक करतोय, मग तो कस्टमर डिलीट होऊन जाईल, परत हा दुसरा पॉपअप ओपन होतोय. ओके, मग याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला हँडल करावं लागेल. पण सध्यासाठी जो मेन पॉपअप तुम्हाला डिस्प्ले होतोय, ओके, त्याच्यावरती कसं ऍक्शन परफॉर्म करतो आपण, एक तर त्या ओके बटनला क्लिक करणार, त्याच्यानंतर कॅन्सल बटनला क्लिक करणार किंवा टेक्स्ट गेट करणार. मग हा पण तुमचा अलर्ट पॉपअपच आहे. ओके, ह्यासाठी परत तुम्हाला ओके बटनला कॉल करण्यासाठीचा प्रोग्राम कॉल करावा लागेल. ओके, कारण इथे एक्सक्लेमेटर सिम्बॉल आहे आणि राईट क्लिक केल्याच्या नंतर इथे इन्स्पेक्ट पण होत नाही आणि ओके आणि कॅन्सल पैकी ओके बटन तिथे प्रेझेंट आहे. त्याला क्लिक करायचं असेल तर परत तुम्हाला तो ऍक्सेप्ट मेथड परत एकदा कॉल करावा लागेल. ओके, मग एकतर ओके बटनला क्लिक करण्यासाठी ऍक्सेप्ट मेथड कॉल करा, कॅन्सल बटनला क्लिक करण्यासाठी डिसमिस मेथड तुम्ही कॉल करा. समजतंय सर्वांना इथपर्यंत? येस येस. बट पहा इथे जेव्हा तुम्ही दोन दोन ऍक्शन परफॉर्म करताय ना, जसं की टेक्स्ट गेट करणे आणि ओके बटनला क्लिक करणे, तर दोन्ही केसमध्ये तुम्ही स्विच करताय, ड्रायव्हर स्विच करताय. ह्यापेक्षा आपण एकदा स्विच करून त्या स्विच झालेल्या ऑब्जेक्टला मल्टिपल टाइम यूज करू शकतो. हा सर्व कोड आपण कमीत कमी लाईन मध्ये मेन्शन करू शकतो. पहा, सर्वात अगोदर तुम्ही स्विच करा ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट अलर्ट. ओके, अलर्ट वरती स्विच केला तर तो स्विच करून त्याला जर तुम्ही स्टोअर केला एका ऑब्जेक्ट मध्ये तर तो तुम्हाला अलर्ट इंटरफेस रिटर्न करेल. ओके, हा तुम्हाला अलर्ट इंटरफेस रिटर्न करेल. अलर्टचा ऑब्जेक्ट नेम यूज करून आपण डायरेक्टली टेक्स्ट गेट करू शकतो. अलर्टचा ऑब्जेक्ट नेम, अलर्टचा ऑब्जेक्ट नेम डॉट, हे डॉट केल्यानंतर कोणाची मेथड भेटते सांगा? हा तुमचा अलर्ट इंटरफेस तुम्हाला मेथड भेटते. ओके, अलर्ट काय इंटरफेस आहे. अलर्ट डॉट टेक्स्ट गेट करण्यासाठी फंक्शन आहे गेट टेक्स्ट. इथून पाहू शकतो हे टेक्स्ट मेथड स्ट्रिंग रिटर्न करणार आणि तो अलर्टचा मेथड आहे. त्याला स्टोअर करा परत एका व्हेरिएबल मध्ये, तो रिटर्न करेल स्ट्रिंग. ओके, सेम वेनी तुम्हाला जर ऍक्सेप्ट मेथडला कॉल करायचं असेल, जर तुम्हाला ओके बटनला क्लिक करायचं असेल तर अलर्टचा ऑब्जेक्ट नेम डॉट ऍक्सेप्ट मेथड कॉल करा. आता अगोदर टेक्स्ट गेट करेल, त्याच्यानंतर तुमच्या ओके बटनला तो क्लिक करून देईल. आता ओके बटनला क्लिक करेल, होतं क्लिक ओके बटनला. सेम वेनी तुम्हाला जर तिथे कॅन्सल बटनला क्लिक करायचं असतं तर इथे पण तो स्टेटमेंट राहिला असतं तुमचं परत. जे की तुम्ही ऑलरेडी स्विच करून ठेवलं अलर्ट पॉपअप वरती. अलर्टचा ऑब्जेक्ट नेम ALT डॉट कॅन्सल बटनला क्लिक करण्यासाठी डिसमिस. हा स्टेटमेंट तुमचा युजफुल आहे, स्विच टू अलर्ट. Okay, by using statement driver.switch.alert, you can switch to alert pop-up. Then, to click on OK button, need to call the method accept. To click on cancel button, need to call the method dismiss. To get the text present in alert pop-up, call the method getText, which is present in alert interface. Okay, हे तिघ पण मेथड कोणाचे तुमचे? getText मेथड, dismiss मेथड आणि accept मेथड तिघ पण तुमचे अलर्ट इंटरफेसचे आहे. चेक करा कॅन्सल बटन वरती क्लिक होतं का नाही. होतं वर्क.
येस सर. हॅलो. येस. येस सर. मग इथपर्यंत आपण काय केलं, तुमचा जो पण अलर्ट पॉपअप आहे त्याला आपण हँडल केलेलं आहे. ओके. मग हँडल करण्याचा प्रोसिजर काय पाहायचे. To handle alert pop-up, we need to switch cell name focus from main page to alert pop-up by using syntax drive.switch2.alert. Okay. Then store it in one object. Then it returns type of alert. Alert is an interface which contains incomplete method or abstract method like accept method used to click on OK button, dismiss method used to click on cancel button, get text method used to get the text present in a alert pop-up. Okay. सिंपल आहे. फक्त अलर्ट पॉपअप वरती स्विच कसं करणार त्याचं स्टेटमेंट सांगा, त्याच्यानंतर कोणता ऍक्शन परफॉर्म करण्यासाठी कोणता मेथड प्रेझेंट आहे तुमच्या अलर्ट इंटरफेस मध्ये तेवढं तुम्हाला सांगायचंय. तिन्ही मेथड. ओके. मग इथे काही जण म्हणतील की परत अलर्ट पॉपअपला जसं स्विच केलं तिथून मेन पेज वरती यायची गरज आहे का. नाही. कारण तुम्ही ओके आणि कॅन्सल बटनला क्लिक केल्याच्या नंतर दोघांपैकी कोणत्या तरी एका बटनला क्लिक केल्याच्या नंतर सेलेनियमचा फोकस बाय डिफॉल्ट तुमच्या मेन पेज वरतीच येतो. ठीक आहे. येस. मग इथे तुम्हाला परत स्विच करण्याची गरज नाहीये. एनी डाऊट हाऊ टू हँडल अलर्ट पॉपअप वरती. नो सर. ओके. हे झालं प्रोसिजर टू हँडल अलर्ट पॉपअप, जो की व्हेरी इम्पॉर्टंट आहे इंटरव्ह्यू साठी. ओके. इंटरव्ह्यू साठी आपले हे दोन्ही टाईपचे पॉपअप व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, जे की अलर्ट पॉपअप त्याच्यानंतर चाइल्ड ब्राउझर पॉपअप. चाइल्ड ब्राउझर पॉपअप आपण उद्याला पाहूया, कारण त्यासाठी बऱ्याच टिप्स आहेत. तर आजच्यासाठी तुम्ही हे अलर्ट पॉपअप प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर 1-2-3 वेळा तुम्ही हे हिडन डिव्हिजन पॉपअप प्रॅक्टिस करू शकतो. आणि हे अलर्ट पॉपअप तुम्ही मल्टिपल टाइम प्रॅक्टिस करा आणि हे नोट्स तुम्ही लक्षात ठेवा. ओके. येस सर. येस सर. येस येस सर. हा राघवेंद्र बोल ना. सर तुम्ही आता जे स्टेटमेंट मगाशी बोलला होतात ना सर, की सेलेनियमनी हा ऑपरेट होत नाही. सेलेनियमने सेलेनियम त्याचं मिनिंग काय होतं. सेलेनियमने म्हणण्यापेक्षा की सेलेनियमचे जे वेब ड्रायव्हरचे फंक्शन्स आहेत त्यांच्याने आपण डायरेक्टली हँडल नाही करू शकत. बट हे जे फंक्शन्स आहेत डिफरंट इंटरफेसेस त्यांचा युज करून आपण हँडल करू शकतो. ओके. सेलेनियमचं मिनिंग असं आहे की तुम्ही इन्स्पेक्ट करू शकतो का त्याला. इन्स्पेक्ट नाही करू शकत. हा. मग त्या वेळी आपण करू शकत नाही सेलेनियमने. बट काही डिफरंट फंक्शन्स आहेत त्यांचं थर्ड पार्टी फंक्शन्स त्यांचा युज करून आपण हँडल करू शकतो, जसं की अलर्ट इंटरफेस आहे. ओके. हा मग सर अलर्ट हा सेलेनियमच्या टूलचा पार्ट आहे वाटतं. सेलेनियमचाच आहे तो सेलेनियमचाच पार्ट आहे. पण जे आपण स्टेटमेंट तिथे मेन्शन केलं होतं ना सेलेनियमने हँडल करता मीन्स तो असं नाही की डायरेक्टली सेलेनियमने हँडल होत नाही. सेलेनियमचं जे इनबिल्ट फंक्शन्स आहेत त्यांनी हँडल होत नाही. जसं की आता मोस्टली आपण काय करतो एलिमेंटवरती ऍक्शन परफॉर्म, ओके बटन, कॅन्सल बटन. मग ते वेब ड्रायव्हरचे फंक्शन सेलेनियमच्या वेब ड्रायव्हरच्या फंक्शन्सने आपण डायरेक्टली हँडल नाही करू शकत, असं त्याचं मिनिंग आहे. ओके सर. ओके. कारण हा तुमचा अलर्ट इंटरफेस पण सेलेनियमचाच पार्ट आहे. ओके. कारण तो तुम्हाला कुठे भेटतो स्विच टू, आणि स्विच टू कोणाचा मेथड आहे तुमचा वेब ड्रायव्हरचा. ओके. येस सर. येस. मग तो जो लाईन आहे ना थर्ड पार्टी कुठे आहे तो थर्ड पार्टी टूल. हे थर्ड पार्टी टूल ह्याच्यासाठी नसेल, ते तुमचे जे बाकीचे जे टाइप्स आहेत ना ऑथेंटिकेशन, फाईल अपलोड, फाईल डाउनलोड, पॉपअप ह्यांच्यासाठी थर्ड पार्टी टूल आपल्याला युज करावं लागतं. इथे नाही थर्ड पार्टी. म्हणजे फर्स्ट 3 मध्ये थर्ड पार्टी टूल आपल्याला युज करायची गरज नाही, ते वेगळे आहेत. हॅलो. येस. ओके सर. येस येस. अजून काही डाऊट कोणाला. नो डाऊट. इथे तुमचा सेकंड टाईपचा पॉपअप कम्प्लीट होतोय. मग थर्ड टाईपचा आपण उद्याला पाहू. मग थोडा वेळ आहे तर आपण 1-2 बाकीचे प्रोग्राम्स पाहू शकतो.
स्पेसचे पण बघितलं आपण. मॅन्युअलचा क्लास आहे का उद्याला? आहे सर. आहे सर. ठीक आहे, आपला सेम टाइमला राहील आपला पण सेशन. येस सर. हा पॅटर्न बघितलं का आपण? हॅलो. नो सर. नो सर. नाही इथपर्यंत पॅटर्न बघितलं का नाही? इथपर्यंत नाही पाहिलेलं सर. पूर्ण कम्प्लीट पाहिलेलं आहे पॅटर्न, पण इथपर्यंत नाही पाहिलेलं सर. नाही हा वाला म्हणतो मी. नाही पाहिलेलं सर. झालं सर. झालं तो सुरुवातीला स्टार 5 स्टार डिक्लेअर करायचे, त्याच्यानंतर डिक्रीज करत जायचं त्याला. झालाय सर. येस. चला ह्याचं लॉजिक कोण सांगणार आता? सांगा. सर 2 फॉर लूप घ्यावं लागतील सर आपल्याला. आउटर फॉर लूप किती, इनर फॉर लूप किती ते सांगा. मयूर. हा सर. आउटर फॉर लूप किती घेणार? रो साठी 2 आउटर घेणार सर. 2 आउटर फॉर लूप. 2 घेणार. टोटल किती लूप झाले मग सांगा? 4 लूप. 4 लूप. ओके. अजून दुसरं कोणाचं लॉजिक किती फॉर लूप मध्ये करू शकतो त्याला आपण? सर 1 आउटर फॉर लूप घेऊ शकतो आणि 3 इनर फॉर लूप घेऊ शकतो. मग तुमचं पण 4 फॉर लूप झाले. अजून कमीत कमी फॉर लूप मध्ये कोण करू शकतो याला? फॉर लूप मधले फक्त इंटिजर चेंज केले समजा 2 फॉर लूप घेऊनच. कसं करणार ते? म्हणजे फॉर आपण ज्यावेळेस घेतो इंटिजर i = 5 आणि नंतर तो कमी होतोय. i is less than or equal to 1, i मायनस आणि नंतर तो 1 पाशी म्हणजे 8 लाईन आल्यावर परत तिथून तो चेंज वाढत जातोय. हो, पण ते कसं ऍड करणार मग? चेंज कसं करणार आपण? जेव्हा पण असे पॅटर्न तुम्हाला दिसतील की काही रो पर्यंत व्हॅल्यूज कमी होत आहेत, जास्त होत आहेत, नंतर जास्त होत आहेत, तर ह्या केसमध्ये पूर्ण पॅटर्न प्रिंट करायच्या मागे लागू नका. ओके. काय करणार मग? जो फर्स्ट हाफ वाला पॅटर्न आहे त्याच्यावरती फोकस करा. मग हे तर प्रिंट करू शकतो आपण, हे माहिती आहे आपल्याला. खूप सिंपल आहे हे तर. ओके. ह्यासाठी काय करू मग? टोटल नंबर ऑफ रोज किती आहेत? सर ये मतलब एक फॉर लूप के अंदर हम 2 फॉर लूप डाल के कर सकते हैं ना? मतलब एक पैरेंट फॉर लूप होगा और उसमें हम जो कि इसके लिए रहेंगे नंबर ऑफ रोज के लिए, एंड उसके अंदर हम 2 फॉर लूप्स लगा सकते हैं. टोटल कितने फॉर लूप्स हैं? टोटल कितने फॉर लूप्स? सर 3 फॉर लूप्स. 3. 2 फॉर लूप से भी कर सकते हैं इसको. तो देखो उसका लॉजिक क्या रहेगा. ओके सर. यस. तो फर्स्ट ऑफ ऑल क्या करो अभी यहाँ पे
की जे पण तुमचा फर्स्ट हाफ आहे पॅटर्नचा त्याच्यावरती फोकस करा तुम्ही फक्त. ओके, त्याला प्रिंट करू शकतो की नाही जे सध्यासाठी मी हायलाइट केलेलं आहे. येस सर. येस सर. येस, मग ह्या केसमध्ये टोटल नंबर ऑफ रोज आहेत 5. मग एक आउटर फॉर लूप मेन्शन करा. I equal to 1, I is less than or equal to 5, I plus plus. ओके, त्याच्यानंतर इनर फॉर लूप. इनर फॉर लूप कशासाठी? प्रत्येक रोच्या कॉलमला प्रिंट करण्यासाठी. बट फर्स्ट रो मध्ये किती स्टार्स आहेत सांगा? फर्स्ट रो मध्ये 3 + 2 5 स्टार्स आहेत. मग एक व्हेरिएबल डिक्लेअर करा, इंटिजर स्टार इक्वल टू 5. इनर फॉर लूप रन करा तुम्ही ते. J equal to 1, J is less than or equal to स्टार, जो की व्हेरिएबल मध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करून ठेवलो J प्लस प्लस. ओके, त्याच्यानंतर जो इनर फॉर लूपचा आपला जो लॉजिक आहे तिथे फक्त प्रिंट यूज करणार आपण आणि तिथे तुम्ही स्टार प्रिंट करा. आणि जिथे तुमचा इनर फॉर लूप कम्प्लीट होऊन जातो आपण काय यूज करतो मग तिथे प्रिंट ELN. ओके, मग जेव्हा तुम्ही रो नंबर 1 पासून 2 ला चालात स्टारची व्हॅल्यू कितीने कमी होते? 1 ने कमी होते. मग स्टार मायनस मायनस करायचे. रन करा. तुमचा फर्स्ट हाफ पॅटर्न एवढा प्रिंट झाला पाहिजे. आता चेक करा फर्स्ट हाफ पॅटर्न प्रिंट होतो का नाही? होतं प्रिंट? येस. मग हा फर्स्ट हाफ. येस, फर्स्ट हाफ साठी जे आपण लॉजिक यूज केलं त्याच्यात काही डाऊट कोणाला? नो डाऊट. ओके, नो सर. हा, मग आता आपल्याला फुल पॅटर्न मध्ये त्याला कन्वर्ट करायचंय. मग फुल पॅटर्न मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर रीड करा. टोटल नंबर ऑफ रोज किती आहेत? 5 + 4 9. मग आउटर फॉर लूपची कंडिशन 9 पर्यंत मेन्शन करा. त्याच्यानंतर तुम्हाला इथे इफ एल्स घ्यायचे. ओके, इफ कुठे इफ एल्स घ्यायचे? जिथे तुम्ही स्टार प्लस प्लस मायनस मायनस जे केलं ना तिथे तुम्हाला इफ एल्स घ्यायचे. इफ एल्स. मग इफ मध्ये काय मेन्शन करणार आपण? जे स्टार प्लस प्लस मायनस मायनस जे पण आहे ते कंडिशन तुम्ही कॉपी करा आणि इफ मध्ये मेन्शन करा. त्याला इफ मध्ये मेन्शन करा त्याला इफच्या बॉडीमध्ये. त्याच्यानंतर एलच्या बॉडीमध्ये काय मेन्शन करणार? जे तुम्ही इफ मध्ये मेन्शन करा त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट. जसं की स्टार मायनस मायनस आहे तरी ते प्लस प्लस करा. आता इम्पॉर्टंट आहे की इफचं कंडिशन काय राहील. ओके, इफच्या कंडिशन मध्ये काय द्यायचं आपल्याला की जो टोटल नंबर ऑफ रोज आहेत त्याच्या मिडल पर्यंत ओरिजिनल कंडिशन राहील. ओके, मिडल पर्यंत. मग कसं मेन्शन करणार? रोची व्हॅल्यू कोणाकडे आहे? व्हेरिएबल आय कडे. मेन्शन करायचे आय लेस दॅन मिड. मिड कसा भेटेल? टोटल नंबर ऑफ रोज किती आहेत आपले? 9. मग मिडल वाला रोजचा नंबर काय? 5. ओके, इथे मेन्शन करा आय लेस दॅन 5. ओके, फक्त एवढं कंडिशन तुम्हाला हे चेक करायचं की जेवढे पण टोटल नंबर ऑफ रोज आहेत त्याचा मिडल काय? मिडल नंबर 5. ओके, मग रोचा नंबर कोणाकडे आहे? ते व्हेरिएबल आय कडे. आय लेस दॅन 5 मीन्स रो नंबर 5 च्या अगोदर पर्यंत स्टारची व्हॅल्यू आपल्याला डिक्रीज करत जायचंय. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक तो व्हॅल्यू इन्क्रीज होऊन जाईल. रन करून पहा पॅटर्न. होते प्रिंट? पाहिजे 4 फॉर लूप 3 फॉर लूप यूज करायची गरज आहे का? नाही ना? सिंपल लॉजिक आहे. फक्त काय करायचं तुम्हाला इथे की फर्स्ट हाफ प्रिंट करा अगोदर. फर्स्ट हाफला पूर्ण पॅटर्न मध्ये कन्वर्ट करा युझिंग इफ एल्स. ओके, इफ मध्ये तुमचं जे ओरिजिनल फर्स्ट हाफचं कंडिशन होतं ते मेन्शन करा आणि एल्स मध्ये त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट. प्लस प्लस असेल तर मायनस मायनस, मायनस मायनस असेल तर प्लस प्लस. आणि इफ मध्ये काय कंडिशन देणार आपण की जो मिडल आहे मिडल पर्यंत तुमचा इफ वाला कंडिशन रन झाला पाहिजे. मग ते रो साठी जी कंडिशन आहे. ओके, रो साठी कोणतं फॉर लूप आहे आपला? व्हेरिएबल आय साठी. आय लेस दॅन मिडल नंबर. मिडल नंबर आहे तुमचा 5. समजतंय सर्वांना कसं कन्वर्ट केलं होतं आपण? हॅलो. येस सर. ओके, परत असंच एक पॅटर्न पाहू आपण.
जे आहे त्याचे व्हॅल्यूज यूज करायचे, जास्त पण आपल्याला इथे डोकं लावायची गरजच नाहीये. जे तुम्हाला दिसतंय त्यांचेच आपण यूज करायचं. हा पण जो पॅटर्न आहे याच्यात काय होत आहे, काही स्टार्स इन्क्रीज होत आहेत, काही डिक्रीज होत आहेत काही रो नंतर. ओके, मग अशा पण पॅटर्न मध्ये तेच लॉजिक अप्लाय करा. फर्स्ट हाफ प्रिंट करा. फर्स्ट हाफ साठी टोटल नंबर ऑफ रोज किती आहेत? 4 रोज. ओके, आउटर फॉर लूप घ्या जो की 4 टाइम्स रन होईल. इंटिजर i इक्वल टू 1, i इज लेस देन और इक्वल टू 4, i प्लस प्लस. फर्स्ट रो मध्ये किती स्टार्स आहेत? 1 स्टार. डिक्लेअर करा. इंटिजर स्टार इक्वल टू 1. इंटिजर j इक्वल टू 1, j इज लेस देन और इक्वल टू स्टार j प्लस प्लस. ओके, मग जो इनर फॉर लूप आहे त्याच्यात प्रिंट करा तुम्ही तुमचा स्टार. ओके, मग त्याच्या बाहेर मग प्रिंट एलएन. रो नंबर 1 पासून जेव्हा तुम्ही 2 ला चालाल स्टारची व्हॅल्यू इन्क्रीज होते. स्टार प्लस प्लस. रन करून पहा प्रोग्राम. होता प्रिंट फर्स्ट हाफ. आता आपल्याला कम्प्लीट पॅटर्न मध्ये त्याला कन्वर्ट करायचंय. टोटल नंबर ऑफ रोज किती आहेत काउंट करा. 4 + 3 7. अपडेट करायचे आउटर फॉर लूपचं कंडिशन. त्याच्यानंतर इफ एल्स घ्यायचे. इफ मध्ये तुमचं ओरिजिनल कंडिशन जे की स्टार प्लस प्लस आहे. ते इफ मध्ये ऍड करा. एल्स मध्ये काय मेन्शन करणार सांगा आता. स्टार मायनस मायनस. ओके, त्याच्यानंतर इफ मध्ये काय करायचं की जे पण तुमचं रोज आहे त्याच्या मिडल पर्यंत तुमचं ओरिजिनल कंडिशन इफ ला रन करायचं. मग रोजची कंडिशन कोणाकडे आहे? व्हेरिएबल आय कडे. आय लेस दॅन मिडलचा नंबर. टोटल नंबर ऑफ रोज जे आहे त्याच्या मिडलचा नंबर. ओके, मिडलचा नंबर आहे इथे 4. मेन्शन करा 4. रन करा पॅटर्न. होते प्रिंट. येस सर. हे झाले तुमचे 2 स्टार पॅटर्न्स. ओके, मग आजच्यासाठी एक हिडन डिव्हिजनचं एक्झाम्पल, त्याच्यानंतर अलर्ट पॉपअपचे एक्झाम्पल आणि 2 स्टार पॅटर्न्स प्रॅक्टिस करा. मग आपला जो चाइल्ड ब्राउझर पॉपअप आहे ते उद्याला आपण कंटिन्यू करूया. कोणाला काही डाऊट ह्या 2 पॅटर्न वरती? नो सर. नो डाऊट. ठीक आहे, मग काही डाऊट नसतील स्टॉप करायचं का मग आजच्यासाठी? सर ते नोट्स तुम्ही ते थिअरीच्या जे नोट्स होते ते पाठवता का तुम्ही? कोणते थेरीचे? आता आपण ते अलर्ट पॉपअप वगैरे पाहिलं ना. दररोज पाठवतोच ना प्रत्येक टॉपिकचे. हो. प्रत्येक टॉपिकच्या नंतर जे पण तुम्हाला नोट्स दाखवत ते पाठवतोच ना. तुमच्या सेलेनियमच्या ज्या नोट्स आहेत तुम्ही लिहिलेल्या, हा ते पाठवतोच आहे ना दररोजचे दररोज. नाही तुम्ही मागे म्हणाला होता की तुम्ही ज्या लिहिलेल्या आहेत नोट्स. अच्छा, ते ओल्ड वाले म्हणताय तुम्ही? ओल्ड वाल्या. ओके, ओल्ड वाले मी पाठवतो थोड्या काही लेक्चर झाल्याच्या नंतर पाठवतो तुम्हाला. ओके सर. येस, ठीक आहे मग. चलो बाय.